सगळ्यात पहिले सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन की तुम्ही आता एक्झाममध्ये इथपर्यंत आलात. आणि काही लोकांनी असं म्हणणं की आजचा पेपर टफ होता, तर त्या टफ पेपर नंतर सुद्धा तुम्ही तावून सुलाखून आहात वर्गात. दॅट इज अ गुड थिंग. आणि याच्यानंतर जे एक्झाम असणार आहे आपल्या आयोगाच्या, ते आता टफच होत जाणार आहे. कारण की आयोग पॅटर्न चेंज करतोय. सीसेट त्यांनी आता ऑप्शनल करून टाकलेलं आहे. हे कुठे चालले, UPSC कडे चाललेले आहेत. तो आपण पहिल्यासारखा पॅटर्न बघून त्याच्यावर आपण लढू शकत नाही. मॅचेस किंवा द रूल्स ऑफ द गेम आर चेंजिंग. म्हणजे टेस्ट मॅचचे कडून वन डेकडे आलो आणि वन डेकडून आपण कुठे आलो, 2020. आता 2020चा प्रभाव असा पडला की काल जर तुम्ही बघितलं असणार तर 50 ओव्हरमध्ये किती रन काढले, 498. म्हणजे 500 रनपर्यंत गेले. याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आणखी बी असते बघा, 50 ओव्हरमध्ये 498 रन. 2020चा प्रभाव इतका की मारत चला. आधी एक चौका लागला तर वाटत की ओव्हरचा कोटा संपला, पण इथं काय मारत जात आहेत. म्हणजे पॅटर्न इज चेंजिंग. दुसरी गोष्ट, 500ला फक्त 2000 कमी होते. याचा अर्थ काय, निसर्गामध्ये परफेक्ट कुठली गोष्ट नसते. देर इज ऑलवेज अ रूम फॉर इम्प्रूव्हमेंट. तर तुम्हाला सगळं खूप जास्त वाटत असणार. एक्झाम किती दिवस राहिले आहेत आपल्या एक्झामला? 2 महिने. माझा इकॉनॉमी झाला असता, आणखी हे मी अभ्यास करून घेतला असता, त्या एक्झामच्या मागे गेलो नसतो, किंवा तिच्या मागे गेलो नसतो, किंवा ह्याच्या मागे गेलो नसतं, किंवा जे काही असेल, तर आणखी आपली रिव्हिजन वाढली असती. तर हे आयुष्यभर राहणार आहे. मी खूपदा सांगतो वर्गात, 10वीच्या नंतर आपला अभ्यास कंप्लीट होत नाही. तुम्ही 12वी करता, तुम्ही इंजिनियर होता, तुम्ही डॉक्टर होता, तुम्ही IAS IPS होता, किंवा तुम्ही DYSP डेप्युटी कलेक्टर होता, अभ्यास कंप्लीट होत नाही. कारण की तुम्ही मॅच्युअर बी झाले असताना की तुम्हाला माहिती आहे की सगळ्या गोष्टी अभ्यासाने होत नाही. अभ्यास इज इम्पॉर्टंट. एक बेसिक लिमिट पर्यंत अभ्यास आहे, पण त्याच्यानंतर असा होत नाही. जे फक्त अभ्यासाने माणूस पास झाला असता, तर जो 10 तास अभ्यास करतोय तो प्री क्वालिफाय झाला असता. जो 12 तास अभ्यास करतो तो मेन्सला क्वालिफाय झाला असता, किंवा मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत आला असता. जो 14 तास करतो तो इंटरव्ह्यू दिला असता. जो 18 तास करतो डायरेक्टली ट्रेनिंगला ये झाला या बा, एक्झामच्या वेळी टाइम वेस्ट करू नका. तर असं होत नाही. मिनिमम आपल्याला 10-1 तास, दॅट इज सफिशियंट. 8 to 10 hours. आणि त्याच्यानंतर कधी असा विचार करू का की सिलेबस कंप्लीट होणार आहे. सिलेबस कोणाचा कंप्लीट होत नाही. सिलेक्ट झाल्यानंतर सांगा तुम्ही माझ्या 10 रिव्हिजन झाल्या होत्या. पण सिलेबस त्याच्या आधी सिलेबस अशी गोष्ट आहे ते आयुष्यभर चालू राहतो. नवीन गोष्टी काही ना काही येतच असतात. दररोज पेपरमध्ये काही नवीन गोष्टी आहेत. सो याच्याबद्दल विचार करायचा की माझा हा राहिला आहे. कारण की ऍट द एंड ऑफ द डे एक्झाम कशाची माहिती आहे, गोळे करायचीच आहे. ऍट द एंड ऑफ द डे आपण काय करतोय, आपल्याला आन्सर शीट दिलेली आहे, त्याच्यावर काय लिहितोय आपण, फक्त गोडेच करतोय. तर दिस शोज युअर प्रोसेसिंग ॲबिलिटीज. की तुझ्या माइंडमध्ये जो सुपर कम्प्युटर आहे तो प्रोसेस इतका फास्ट करणार आहे. माहित बी नसणार हा नसणार हा शोधतो. कुठेतरी तुम्ही वाचला असणार, किंवा कुठेतरी ऐकलं असणार, कुठेतरी लॉजिक बिल्ड झाला असणार, जो आपल्याला डायरेक्टली कळत नाही. तर दिस विल हेल्प अ लॉट. म्हणून याच्यामुळे पहिली गोष्ट जे सांगणार मी तुम्हाला की एनिथिंग इज पॉसिबल. 50 ओव्हरमध्ये 498 रन बनवू शकतात. दुसरी गोष्ट, नथिंग इज परफेक्ट. 498, 2 रन काढले असते 500 झाले असते, पण 500 झाले का नाही. डॉन ब्रेडमन यांना बी लास्टच्या मॅचमध्ये 0वर आउट झाले. जर त्यांनी 4 रन काढले असते तर त्यांचा स्कोर एव्हरेज किती झाला असता, 100. सो त्याच्या काही गॉड इटसेल्फ टेल्स की वी आर ह्युमन बिंग. स्ट्रगल, खाली वरती जाणं हे आयुष्यभर चालू असणार आहे. आणि वरती खाली जाऊनच एक दिवस आपण वरती जाणार आहोत. सो काही लोड घ्यायचा नाही. अल्टिमेटली आपल्याला वरती जायचंच आहे. सो वी आर गोइंग टू ग्रो इन प्रॉपर वे. कोणी पुढे आहे कोणी मागे आहे काही फरक पडत नाही. आपण आपला बरोबर बघा. तिसरी गोष्ट, डेली रिव्हिजन करा. मी एक पुन्हा सांगणार, या एक्झामचा जो क्रक्स आहे किंवा आयुष्याचा बी क्रक्स आहे रिव्हिजन. तुम्ही एका व्यक्तीला एक मेसेज करा, 100 व्यक्तीला एक मेसेज करा, आणि एकाच व्यक्तीला 100 मेसेज करा. कुठून तुम्हाला गॅरंटी रिस्पॉन्स असणार आहे. एकाला 100 केला, भाऊला घेऊन येणार, पोलिसांना घेऊन येणार, पक्का तुम्हाला रिस्पॉन्स 100% भेटणार आहे. म्हणजे काय, रिव्हिजन. यामध्ये सुद्धा डेली रिवाइज करा. आज मला 4 टॉपिक करायचे होते, पण रात्री 12 वाजता झोपायचं आहे, आणि आता 11 वाजले आणि 2 टॉपिक राहिले. आता हे 2 टॉपिक करायचे की 2ची उरलेल्या आधीचे 2ची रिव्हिजन करायची, तर पहिले 2ची रिव्हिजन करायची. कारण की रिव्हिजन कच्ची झाली तर काय होतं माहिती आहे, एक्झाम मध्ये आपल्याला वाटतो की हे तर वाचलेलं आहे, कारण आपण एकदा वाचलेलं आहे, पण रिव्हिजन न केल्यामुळे मग कन्फ्युज होतो. 2 करेक्ट आहे की 3 करेक्ट आहे की 4 करेक्ट आहे. आणि मग आपण काय म्हणतो, आधी बरोबर येत होता, नंतर चुकून मी ह्या लावला, आणि मग आपण आउट होतो. कारण की रिव्हिजन केली नाही तर काय होणार आहे, माहित आहे पण इट इज नॉट पिन पॉइंटेड. क्लिअर झाला. म्हणून रिव्हिजन करा. त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग ऑटोमॅटिकली कमी होतं, आणि जेव्हा कॉन्फिडन्स असतो तो याच्यामध्ये येतो. याच्यावरून आणखी सांगते एक गोष्ट आपली, की सर मला कॉन्फिडन्स येत नाही. ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स येणारच नाही आयुष्यात जोपर्यंत पास होत नाही. आणि एक्झाम मध्ये कॉन्फिडन्सचा विचार बी करायचा नाही. कॉन्फिडन्स, मी सायकोलॉजीचा बी टीचर होतो, UPSCला शिकवायचो.
कॉन्फिडन्स तुमचा असणार नसणार हे वयाच्या 4 वर्षापर्यंत आपल्याला आई वडिलांनी कसे दिले किंवा जे आपले सिग्निफिकंट सिनियर होते आपले केअरटेकर त्यांनी आपल्याला कशी त्यावेळी वागणूक दिली त्याच्यावर असतो. खाली पडला उचलून धावते आले लोक उचलून घेतले त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कधी येणार नाही. खाली पडलं घरच्या लोकांनी सोडून दिलं तुम्ही स्वतः उठता इकडे तिकडे पुन्हा चालताय पुन्हा पडताय पुन्हा चालताय दॅट विल मेक यू कॉन्फिडंट. तर ते एज गेली आहे अनकॉन्शियस लेवलवर तर त्याच्याबद्दल बिलकुल विचार करायचा नाही. कॉन्फिडन्स येत नाही कॉन्फिडन्स येत नाही. आज शाहरुख खान येणार आहे का इथं तुम्हाला शिकवायला? नाही येणार आहे. तर तसं कॉन्फिडन्स येणार नाहीये. त्याचा विचारच करायचा नाही. आपल्याला हा इतका अभ्यास आहे हे क्वेश्चन आहे हे आन्सर आहे बस त्याच्या मागे विचार करायचा नाही. त्याला ओव्हरकम करण्यासाठी हे करायचं ठीक आहे माझा नाही तो कोणाचा होणार आहे. आपण इतका अभ्यास केलाच आहे ना सिन्सिअरली अभ्यास केलाय तर आपण होणारच हाच विचार करायचा. पुन्हा रिव्हिजन करता वेळी खूपदा सांगणार मी आता मी सांगणार रिव्हिजन इज नॉट रिरीडिंग. आपण खूपदा काय करतो पहिले पुस्तक वाचतो समजा आपली इकॉनॉमिक्समध्ये रंजन सरांची पुस्तक चांगली आहे देशे सरांची पुस्तक चांगली आहे आमची पुस्तक आहे जी तुम्ही बघितली नाही अजून. काही लोकांना माहिती आहे का आमची पुस्तकं नाव ऐकलंय कोणी कोणी बघितली आहे का कशी वाटली बिंदास सांगा घाबरू नका. एक कॉफी माझ्याकडे ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम. पण आपण काय करतो पहिली पूर्ण पुस्तक वाचतो त्याच्यानंतर काय करतो आपण नेक्स्ट टाइम मध्ये रिव्हिजन म्हणजे काय ते अंडरलाईन केलेलं वाचतो आपण किंवा त्यांचे नोट्स काढले असतात ते वाचतो. दोन्ही गोष्टी काय आहेत दे आर रीडिंग दे आर नॉट रिव्हिजन. रिव्हिजन इन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम इज सिम्पली क्वेश्चन आन्सर सॉल्विंग. जेव्हा मी अभ्यासिका चक्कर राहायचो मुलं काय करतात विचारायचो काय करताय सर रिव्हिजन करतोय आतून काढायचा की हा चुकतोय. हे रीडिंग आहे दिस इज नॉट रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे सिंपल तुम्ही समजा लेट्स से की आता प्रिलिम्समध्ये आपल्याला दारिद्र्यावर प्रश्न जास्त असतात किंवा आपले कुठले असतात प्लॅनिंग कमिशनच्या प्रश्न योजनावर प्रश्न जास्त असतात आपले किंवा चलनवाढीवर प्रश्न जास्त असतात. चलनवाढचा टॉपिक झाला रंजन सरांची वाचली तुम्ही देसले सरांची वाचून घेतली सगळं झालं डायरेक्टली क्वेश्चन घ्यायचे ते सॉल्व्ह करत बसा दॅट इज रिव्हिजन. क्लिअर झाला. दुसरी गोष्ट रिव्हिजन काय आहे तर जर तुम्ही कोणाला दुसऱ्याला शिकवलं तर रिव्हिजन आहे बाकी काही गोष्ट नाही आहे. जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर रिव्हिजन आहे. तुम्ही कोणाला दुसऱ्याला एक्सप्लेन करतायत ते रिव्हिजन आहे. किंवा न्यूजपेपरमध्ये काहीतरी आलाय की अमेरिकन गव्हर्नमेंटच्या फेडरेक्स रिजर्वनी ते वाढवलं वगैरे आणि तुम्ही त्याला लिंक करताय दॅट इज रिव्हिजन. अदरवाईज आपण रीडिंग करतोय. सो रीडिंग करणं तो रिव्हिजन नाही आहे. त्याला मी बोलतो दिल बनाने के लिए ख्याल अच्छा है गालिब. माणूस बसला सकाळपासून अभ्यास चाललाय डिस्टर्ब करू नका चहा पिऊन चहाला येत नाही. तपश्चर्या नाही करायची आहे दाढी वाढवायची वगैरे नाही आपल्याला अजून महाराज बनायचं नाही आहे तितका मोठा ध्येय बी नाही आपला. सो फोकस ऑन दॅट. आणि एंड पर्यंत पुन्हा सांगणार घाबरू नका. खूप सारे सिन्सिअर लोकांचा एक बेसिक कॉमन इश्यू असतो तो युपीएससी एमपीएससी नाही म्हणतो मी सायकोलॉजिकल इंग्लिश सांगतो दे आर ऑलवेज सेल्फ डाउटिंग. स्वतःवर नेहमी डाऊट असतो. सिन्सिअरिटीची निशाणी आहे त्याच्यामुळे ते पुढे जातात. डाऊट आहे म्हणून आपण एक्स्ट्रा अभ्यास करतो एक्स्ट्रा मेहनत करतो आणि पुढे जातो आपण. पण तो डाऊट एक टाइम मध्ये काय होतो स्वतःच्या विरुद्ध काम करतो. ही लढाई कशी आहे मारकाट एक घाव दोन तुकडे. तर स्वतःवर जर आपण डाऊट करणार तर आपणच आउट होणार ना. आपला मत तरी आपल्याला भेटलं पाहिजे की नाही. तुम्ही एक बी दिवस अभ्यास करून आपण एक्झाम मध्ये जाताना स्वतः मना माइंड मध्ये असला एकच पोस्ट असणार तरी मी पास होणार आहे. आपला वोट तर स्वतःला द्या. क्लिअर झालं ओके. सो नाव लेट स्टार्ट. ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करायचा मस्त आणि आयुष्य खूप छान आहे सिलेक्ट झाल्यानंतर. तर एक एक प्रश्न बघू आपण पहिला. हा जसं इथे दिलेलं आहे की एनएसओ द्वारा बेरोजगारी सर्वेक्षण. आता हे एनएसओ करत असतं तर सगळ्यात पहिले त्यांनी सामान्य दर्जाची जे घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले त्यांनी ते आणि चालू आठवड्याची नव्हती हे नंतर आली. बघा हा इथे बघा पुन्हा हा प्रश्न बघा लॉजिकली आय एम ट्राइंग टू टेल यू की इथं लॉजिक लावायची गरज असते. सुरुवात झाली तर इमिडिएटली सगळं रिव्हिजन करणार आहे का ते 1940-50 ची गोष्ट असणार 50 मध्ये आपण झालेले आहे तर त्यावेळी सर्वेक्षण नवीन नवीन सुरू असणार तर पूर्ण सर्वेक्षण करून टाकणार का. वार्षिक बी काय आहे विकली बी काय आहे टप्प्याटप्प्याने होणार की नाही. हा जरी लॉजिक लावला तरी आपला करतो की एकाच वेळी दोन गोष्टी आल्या नसतील टप्प्याटप्प्याने ते इव्हॉल्व्ह झाल्या असतील. क्लिअर झालं. कारण की आपला इंडिया 1950s मध्ये आतापर्यंत आपल्याला इंडियामध्ये खूप सारे भाग आहे जिथे जाता येत नाही. महाराष्ट्रामध्ये पालघरमध्ये खूप सारे भाग आहे जे पावसामुळे निघून जातात. तर त्यावेळी कसं शक्य आहे की पूर्ण तुम्ही एका वेळी तुम्ही कारण आपला युजल बी घेताय आणि विकली बी घेताय तसं घेता येणं शक्य नव्हतं. म्हणून लॉजिक काय आहे पहिला एक घेतला मग त्यांना कळलं की यामध्ये काही कमी आहे मग विकली स्टेटस आणलं मग त्यांना आणखी कळलं की यामध्ये बी आणखी इन्फॉर्मेशन कमी पडते मग काय केलं डेली स्टेटस काढलं. आणि याच्यानंतर हे काही सर्वे करायची गरज नाही पडणार आहे. तुमच्या फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर आणि कुठला असतो आपला इंस्टाग्राम यामधला जितका टाइम तुमच्या जास्त आहे तितका खाली व्यक्ती आहे. तो इमिडिएटली तुम्हाला कम्प्युटर सांगणार गव्हर्नमेंटला की हा किती व्यक्ती खाली आहे आणि किती अभ्यास करतोय आणि किती काम करतोय. फ्युचर इज लाईक दॅट. यू आपण 24 hours विल बी ऑन द ऑनलाईन. क्लिअर झालं. तर हे काय आहे इव्हॉल्युशनची आहे. आता जो आपला नवीन सेन्सस आहे त्यामध्ये पेपर नसणारच आहे कागद नसणार सगळं डिजिटल होणार आहे.
हे आधी शक्य होलं का? नाही, आधी टक्का लागायचा. आधी तुम्हाला माहिती आहे समजा 2001 मध्ये सेन्सस झाला तर त्याचा फायनल डेटा याला 2006-07 लागायचा. आता जर तुम्ही बघितलं जीएसटी 31 मार्चचा जीएसटी डेटा दुसऱ्या दिवशी सकाळी न्यूजपेपर मध्ये असतो. 6 वाजता समजा पोर्टलचा टाइम संपला की 6:01 मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कडे तो डेटा अवेलेबल असतो. टाइम चेंज होतोय. क्लिअर झाला? तर इथे बी लॉजिक लावायचा. पण क्वेश्चन आल्यानंतर आपण काय करतो माहिती आहे? पहिली गोष्ट, अरे हे कुठं वाचलंय मी 2-3 पुस्तकाचं नाव घेणार. समजा आपल्या रंजन सरांची पुस्तक असणार किंवा देसले सरांची, अरे हात आलाच नाही. आयोगाने आउट ऑफ सिलेबस प्रश्न काढले. हे काय प्रश्न आहे? कसेही प्रश्न काढतात. ठीक आहे, दोन्ही रिएक्शन राहू द्या. पहिली रिएक्शन, अरे कुठे नाही आहे, आयोग फालतू क्वेश्चन काढतोय, ठीक आहे. पण आपली जी कृती आहे काय असली पाहिजे? आता पेपर आलेला आहे आणि आपल्याला लढून जिंकायचं आहे. मग यामध्ये लॉजिक लावा. ठीक आहे म्हणा, आता मी खेळतो, काय खेळायचं आहे ना, आय विल शो माय कॅरेक्टर. मग लॉजिक लावा की एकाच वेळी इतक्या लवकर शक्य आहे का? टप्प्याटप्प्याने कुठली गोष्ट होते. मग तो लॉजिक लावला की तुम्हाला कळतो की इतक्या लवकर ते शक्य नाहीये. कारण बाकी क्वेश्चनचे जे पार्ट आहेत त्यामध्ये मी तुम्हाला हिंट भेटते. दुसरा हिंट काय दिलं? 9व्या फेरीपासून, म्हणजे काहीतरी नवीन फेरी आली, त्याला 9 वेळा त्यांना थांबावं लागलं, म्हणजे आपला चान्स सगळं टप्प्याटप्प्याने येते. ठीक आहे, तर असं तुम्ही लॉजिक लावू शकता. तर हा आपला जो आहे तो आपला केव्हा झाला? 1955 मध्ये आला. हा जो करंट विकली स्टेटस आहे तो 1955 मध्ये 9th राऊंड पासून सुरू झाला. आणि जो करंट डेली स्टेटस आहे दैनंदिन दर्जाची आहे तो आपला 27th राऊंड. 27th राऊंड म्हणजे तो काय 1972 पासून तो सुरू झाला. म्हणजे इतका त्याला टाइम लागला ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम. हे क्लिअर झालं? ओके. नाव मला इथे काय सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टी फक्त मेमरीचा रोल नाही ना. नाही तर मेमरी चॅम्पियन आज IAS झाला असता रँक 1. इतके सारे मेमरी चॅम्पियन वगैरे असतात. तर रोल नाही आहे. रोल कसा की तुमच्या लॉजिक काय आहे? मेमरी इज रॉ मटेरियल, युअर लॉजिक इज प्रोसेसिंग, आणि तुम्ही जो डिसिजन घेता तो त्याचा आउटपुट आहे. ठीक आहे, म्हणजे मला पुन्हा जो सांगायचा, हा क्वेश्चन येणार नाही ना काही माहित नाही, पण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट. प्रोसेस काय सांगते? एक्झाम मध्ये असे प्रश्न आले तर पहिला जरी वाटलं की मी कुठे वाचला नाहीये, कुठल्याही पुस्तकात नाहीये, तर उलट चांगली गोष्ट सांगा स्वतःला, कुठल्या पुस्तकात नाही कोणाला माहित नाही. मग आपण जर लॉजिक लावणार तर आपल्याला कुठेतरी लोकांपेक्षा एक्स्ट्रा एज असणार. म्हणून त्याला स्पर्धा परीक्षा म्हणतात ना. स्पर्धा परीक्षा कशाला? की लोकांपेक्षा, जे लोकांना नाही येते काही प्रॉब्लेम नाही, थोडं कमी लोकांना येतोय त्यामध्ये आपण असलो पाहिजे. दॅट्स इट. ओके, पुढचा आपला किती निर्देशांक? 4+1 5 होता तर किती आहे आता? आता 6 निर्देशांक आहे आपले. 5+1 जर आपण बघितले तर आता ते 6 निर्देशांक त्यामध्ये असतात. कुठले कुठले बघा? ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर्स आपल्याला माहित आहे, आणि त्याचा एक इनइक्वालिटी ऍडजस्टेड, म्हणजे हा झाला एक पेअर. दुसरा काय आहे आपला? जेंडरवाला. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला? जेंडर डेव्हलपमेंट इंडिकेटर. बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर याच्या आधी जेंडर डेव्हलपमेंट आला नाही. कशामुळे? पहिले स्टार्टिंगच करायची होती. मकबूल उल हक आणि आपले अमर्त्य सेन, ते दोघे चहा पिताना विचार करत होते काय करायचं. तर बघा, इतका मोठा आणण्यापेक्षा पहिले छोट्या गोष्टी सुरू केली त्यांनी, आणि मग त्यांना कळलं की ह्युमन डेव्हलपमेंट चांगला दिसतोय पण महिलांच्या काही हालत चांगली दिसत नाहीये. ते बिचारी दररोज येते, चहा गरम करते, बर्तन माजते, आणि तो नवरा मस्त इम्प्रूव्ह होत चाललाय. मग त्यांनी विचार केला की काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं? वुमेन एम्पॉवरमेंटसाठी आलं. मग जेंडर डेव्हलपमेंटचं आलं. मग जेंडर डेव्हलपमेंट मध्ये काय? मग इनइक्वालिटी असली पाहिजे ना. पहिले ह्युमन डेव्हलपमेंट आला, मग ह्युमन डेव्हलपमेंटची बी इनइक्वालिटी बघतोय आपण, तर जेंडर डेव्हलपमेंट मध्ये बी काय इनइक्वालिटी येणार. मग तो झाला जेंडर डेव्हलपमेंटची इनइक्वालिटीवाला जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स. म्हणजे काय झालं? दे आर ट्राइंग टू आयडेंटिफाय की त्याला फोडण्याचा प्रयत्न करताय. मग काय आपला? हे 4 झाले. मग कुठला आपला? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. कारण की पॉवर्टी आतापर्यंत आपण कसं बघतो? इन्कम इनइक्वालिटी सिंपल, ज्याच्याकडे पाहिजे यासाठी बी पैसा नाही, आजच्या टाइम मध्ये येऊन जो समजा येवलेचा चहा पिऊ शकत नाही, बिचारा गरीब आहे, MPSC करायला, पण येवलीची बी चहा त्याला परवडत नाही. चहा स्वस्त आहे की नाही येवलीची, तरी पण ते परवडत नाही, म्हणजे खरं गरीब आहे. पण तो काय झाला? फक्त इन्कमवर आधारित आहे. पण तसं नाही आहे. हेल्थ कसं आहे, एज्युकेशन कसं आहे, बाकी गोष्टी बी आपल्याला त्याच्या कळल्या पाहिजे. सो मल्टी डायमेन्शन आहे पॉवर्टीचा. तर मग त्यांनी तो सुरू केला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. पण या सगळ्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट तो कोर होता, पण आजच्या टाइम मध्ये ह्युमन डेव्हलपमेंटला सगळ्या इश्यूला इम्पॅक्ट करणारी गोष्ट काय आहे? क्लायमेट. मग तो कुठे दिसत नव्हता नाही तर. मग काय झालं? त्यांनी नवीन ब्रांच काढली, प्लॅनेटरी प्रेशर ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर. किंवा आपण पर्यावरणाची किती वाट लावतोय, की आपण तो बघतोय ना, पुणे असणार, हैदराबाद असणार, हे सगळे काय स्मार्ट सिटी आहे, पण तुम्हाला माहिती आहे किती स्मार्ट आहे आपण? पाऊस आला की पूर्ण पुणे भरून जातो.
दिल्ली इंडियाची कॅपिटल आहे, ढग दिसलं तरी कॅपिटल ते पाणी खालून यायला सुरुवात होऊन देते. दिल्लीमध्ये तर इतकी वाईट परिस्थिती आहे. मग काय मुंबईमध्ये आपण बघितलं काय हालत आहे. म्हणजे जे सगळे आपले डेव्हलप पैकी जे सगळे चांगले सिटीज आहेत त्यांची इतकी वाईट परिस्थिती आहे तर बाकीच्या विचारच करू शकत नाही. मग या परिस्थितीमध्ये केरळ आपण म्हणतो वेस्टर्न घाट इतके चांगले आहेत, द गॉड्स ओन कंट्री, पण तिकडे कंटिन्युअस फ्लड येत आहेत जे आतापर्यंत कधी आयुष्यात नव्हतं. माधव गोडबोले सरांनी याच्यावर सांगितलं होतं. मग काय होते आपल्याला की वी हॅव टू थिंक ओव्हर इट. म्हणून काय केलं आता यामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच्या नंतर आणखी विचार केला की निसर्गाची आपण जी वाट लावतोय कशी, रिसोर्स एक्झॉशन आणि पोल्युशन इन्क्रीज, या दोघांमुळे आपल्याला लॉंग टर्म मध्ये नुकसान होणार आहे. आपली लायकी काय आहे तर ते कोरोनाने सांगून दिली. असा विषाणू आहे की जीवाणू आहे कोरोना, व्हायरस आहे ना की जे हवामध्ये भी जास्त तरंगू शकत नाही. साबण जरी धुतलं तरी तो मरतो, पण त्यांनी पूर्ण जगाची हात लावून ठेवली आहे. चायनापासून तो एक्सपोर्ट झाला, पण काय झालं, आब लॉट चले. 2 वर्षानंतर आपण विदाउट मास्क आहोत आणि चायनामध्ये बीजिंग आणि शंघाई कुठे आहे, लॉकडाऊन मध्ये आहे. सो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल हिअर इज दॅट फक्त पाठ करू नका. हे 6 आहे आणि मी ते पाठ करत बसणार. SGI GDI काहीतरी लॉजिक आहे, इव्हॉल्व होतोय ना. इकॉनॉमीची ब्युटी काय आहे, तो इव्हॉल्व होतोय, ते रिअल लाईफ मध्ये आहे, बाहेर काही नाही आहे. जागृत विज्ञान आहे आपला जो इकॉनॉमी इट इज अ लाईफ सायन्स. जो रिअल लाईफ मध्ये तो तुम्हाला दिसतो ना, एक एक करून ते एक एक गोष्टी वरती येत आहेत. सो त्या अँगल जर तुम्ही केलं तर आपल्याला इमिडिएटली कळणार. हे किती झाले आपले, पहिला आपला चुकलेला आहे. दुसरा 2010 मध्ये 2 नवीन अहवाल सुरू झाले होते. 3 त्यांनी हॅट्रिक घेतली होती, असं लक्षात ठेवायचं. हॅट्रिक आता 2010 कसाला आयोग बी खूपदा 2010 काढतो. याचा लॉजिक असं आहे की 1990 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर सुरू केला. मग त्याचे 20 वर्ष झाले ना, तर मग त्यांनी स्वतःचा रिव्ह्यू केला की 20 वर्षामध्ये ये कहाँ आ गए हम, यू साथ चलते चलते. मग त्यांनी बघितलं की बा कुठपर्यंत आलो आपण, काय चेंज करायची गरज आहे, काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे. मग त्यांना वाटलं की बा या गोष्टी आपण ऍड केल्या पाहिजे. मग त्यांनी बाकी गोष्टी ऍड केल्या. काही काढायच्या होता, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर तो इतका चांगला डेव्हलप झाला होता. जेंडर डेव्हलपमेंट इंडिकेटर त्यावेळी चांगला इम्प्रूव्ह प्रॉपर डेव्हलप झाला नाही, तर त्या दोघी त्यांनी काढल्या आणि नवीन ऍड केल्या 3. क्लिअर झालं. तर कीप दिस इन माइंड. आणि बघा आयोग तुम्हाला फॅक्च्युअल विचारतो त्यामध्ये, तर मी त्याला तुम्हाला 2 टाकलेले त्यामध्ये. कसं लक्षात ठेवायचा, 20 वर्ष झाले मग हॅट्रिक घेतली आणि 2020 मध्ये जर एका ओव्हरमध्ये हॅट्रिक झाली तर मग काय होणार, मॅच पूर्ण पलटून जातो ना. तर तसं तुम्ही लक्षात ठेवायचा की इथं 2 नव्हते, तिथं त्यांनी काय केलं, ते 3 ऍड केलेले होते. कुठले कुठले, इनइक्वालिटी वाला SGI, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, दोघांच्या इनइक्वालिटी, आणि काय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. दारिद्र्य रेषा मोजता लोक करोडपती झालेले आहेत. आपल्याकडे असे बी होते की इंडियनच्या पॉवर्टीवर अभ्यास करण्यासाठी क्रिटिकल अनालिसिस ऑफ द कंडिशन्स ऑफ द इंडिया पुअरेस्ट ऑफ द पुअरेस्ट, आणि हा सेमिनार कुठे आहे तर ओबेरॉय हॉटेलमध्ये. पाण्याची बॉटलची प्राइस 800 रुपयाची. इतक्या मोठा कॉन्ट्रोवर्सी झाली होती, इतकी मोठी. सो यामध्ये कुठल्या कमिटी आहेत, तर आता बघा यामध्ये लॉजिक बघा. कोणाला मला समजा माहिती असणार, ठीक आहे, नाही माहिती काय लॉजिक आहे यामध्ये. अलग तुम्ही वाचलेलं आहे, कोणी पिलेलं आहे, कधी आला नाही हा शब्द तुमच्याकडे. दुसरा कोण आहे, तेंडुलकर आहे, तुम्ही ते बी वाचून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरे कोण आपले रंगराजन सर, रंगरशिया तुम्ही बघून घेतलेलं आहे. या तिघांचा तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला कुठेही हे सापडलं का ऑटो इन्क्लुजन किंवा ऑटो एक्सक्लुजन, नाही. मग त्यांच्या मागे पळायची गरज आहे का. पण जो तुमच्या मेसेजला रिप्लाय करत नाही त्याच्या मागे पळू नका. जो मिस कॉलला बी फोन करतो म्हणजे कोण राहिलेलं आहे, सक्सेना कमिटी. दिस इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू की आपण चूक काय करतो, नाही या तिघांपैकी कोणीतरी असणार. अरे तुम्ही वाचलेलं आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये यांच्याबद्दल दिलं आहे की नाही. मग त्यांनी जर हे दिलं असतं तर कुठं तरी पुस्तकामध्ये आलं असतं की नाही. मग लॉजिक काय सांगतो तुमचं की बा हे तिघं नसतील, मग उरलेला कोण आहे, सक्सेना. ही वॉज IAS ऑफिसर, खूप छान ऑफिसर होते आणि डेफिनेटली हे डन अ ग्रेट. आता इतकी छान कॉन्सेप्ट आहे ना, वेन आय विल टेल यू, तुम्हाला बी स्वतः वाटणार की इतका फालतू टाइम वेस्ट करतो आपण. काय आहे माहिती आहे, ऑटो इन्क्लुजन. सिंपल, जो प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, वारली कोरकू या टाईपची आहेत, आदिम जनजाती, त्यांना डायरेक्टली ऍड करा यामध्ये BPL मध्ये. जे महादलित आहे, दलितांमधले बी महादलित, त्यांना डायरेक्टली ऍड करा. आता राहिलंय कोण मग, ज्या घरामध्ये फक्त एक महिला हेड आहे म्हणजे विडो आहे आणि बाकी कोणी नाही सांभाळायला, तर तो घर BPL मध्ये ऍड करा. ज्या घरामध्ये आई वडील नाही आहे आणि मायनर आहे, 18 वर्षापेक्षा खालचा मुलगा तो किंवा मुलगी तीच हेड आहे घराची, म्हणजे आई वडील मुलगा मुली दोघी 18 वर्षापेक्षा कमी आणि सांभाळायला कोणी नाही, आई वडील बी नाही, ऑटोमॅटिकली त्यांना BPL मध्ये ठेवा. जे बॉन्डेड लेबर आहे ऑटोमॅटिकली त्यांना BPL मध्ये ठेवा. ज्यांना राहायला घर नाही ते ऑटोमॅटिकली BPL मध्ये येतात. काय फालतू चेक करायची गरज आहे. क्लिअर झाला, किती सिंपल क्रायटेरिया आहे. काही कॅलोरी नाही, काही नाही, दिसतो ना पाहिजे तिथं, हा सूर्य आणि हा जयद्रथ. मी किती एक्झरसाइज करतो मला कळलं असणार आहे.
जॉन अब्राहम सारखे 6 पॅक्स बघून तुम्ही माझे. सो दिस इज द ट्रूथ ना. तुम्हाला काय चेक करायची, काय बाकी काय बीएमआय इंडेक्स वगैरे चेक करायची गरज नाही, बघून तुम्ही सांगू शकता. दुसरा ऑटो एक्सक्लुजन काय आहे, जो इन्कम टॅक्स रिटर्न भरतात फॅमिलीमध्ये, ज्या फॅमिलीमध्ये एक जरी व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न भरतो म्हणजे त्याची लायकी त्या लेवलपर्यंत पोहोचलेली आहे. ज्या फॅमिलीमध्ये मोटराइज व्हेकल आहे, म्हणजे 2 व्हीलर असणार आहे किंवा 4 व्हीलर असणार आहे किंवा मोटराइज इन्स्ट्रुमेंट आहे कुठले ऍग्रिकल्चरचे, कसा आपला ट्रॅक्टर ट्रॉली वगैरे असणार आहे, त्यांना इथून बाहेर काढा. ज्यांना रेग्युलर एम्प्लॉयमेंट आहे त्यांना इथून बाहेर काढा. क्लिअर झालं. म्हणजे ह्या टाईपच्या गोष्टी ऑटो एक्सक्लुजन म्हणजे आपल्याला इमिडिएटली करतो की बा कोण पुअर आणि कोण नाही आहे. जो पास झाला मुलगा त्याला सांगायची गरज आहे का, काही गरज नाही. ऑटोमॅटिकली सगळीकडे नाव येतो याचा. इट इज लाईक दॅट. सो ही होती आपली सक्सेना समिती. आता बघा, समितीपेक्षा मला तुम्हाला काय सांगायचं होतं, मला हे सांगायचं होतं की एक्झाम मध्ये अशा प्रश्न आले तर तुमच्या लॉजिक कसं काम केलं पाहिजे, किंवा ही यांच्याबद्दल मी ऑलरेडी विचार केलेला आहे पण मी कुठं वाचलं नाही, 3 पुस्तकं वाचली इतके, याचा अर्थ काय यांच्यामध्ये नसणार, कोणीतरी दुसरं आहे. हा असा लॉजिक. आता हा एमपीएससीचा आवडता प्रश्न आहे, तर म्हणून जे आवडे एमपीएससीला तो आवडे आम्हाला. बाळासाहेब ठाकरेंचा जो हा प्रश्न नेहमी येतो, 10 जिल्ह्यातून जातो, 10 जिल्हे पाठ करून ठेवा. ओके. वेग मर्यादा 150 आणि 150 त्यांनी दिलेली आहे, पण जेव्हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर 80 आणि 100 आहे आणि तुम्ही जर 100 वर चालला खाली जात नाही. आणि आता तो त्यांनी हे लावले, सेन्सर लावलेले आहेत. तर काय केलं माहिती आहे, ड्रायव्हर लोकांकडे ऍप असतो, तो ऍप काय करतो आधी दाखवून देतो की पुढं असा तो सेन्सर लागलेला आहे. तर मग तो सांगतो तो सेन्सर आपण इथं ऍपवर दाखवतो, मग हळू करतात तिथे. पीपल आर ऑलवेज 1 स्टेप अहेड. ओके. हा दुसरा बी बरोबर आहे. हा बघा, जे स्ट्रेट रोड आहे तिथे 150 आहे आणि कर्व आहे तिथे 120. नाही तर तिकडे तुम्ही 150 चालवणार आणि मग एमपीसी म्हणणार की एमपीसीने तर 150 म्हटलंय, तिकडे काय आहे 120. आपला फॉर्म्युला 1 नी करायची आहे. दुसरा बरोबर आहे. तिसरा, बांधा वापरा हस्तांतरण करा, याच्यावर चालत नाही, तो काळ वेगळा होता. आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तो याच्यावर बांधलेला आहे. पण आता काय झालं, हालत खराब झाली. ईपीसी म्हणजे काय, इंजिनियर प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. याचं सिंपल असं आहे माहितीये का, आपलं घर बांधायचं आहे, आपण त्याला पैसे देतो, तो कॉन्ट्रॅक्टर बांधून टाकतो. क्लिअर. सेम आहे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, तो पैसा देतो, यांना निधी देतो, आणि जे प्रायव्हेट कंपनी आहे ती कंपनी काय करते, रोड बांधून देते. क्लिअर झालं. म्हणून फास्ट होते, पैसा प्रॉब्लेम नाही. आधी कसा होता, बीओटी मध्ये पैसा कोण आणणार, प्रायव्हेट कंपनी. आता प्रायव्हेटकडे पैसा राहिला असता तर इंडियामध्ये राहिले असते का, ते स्विस बँक मध्ये गेले असते ना. म्हणून ते असा करत नाही, म्हणून ईपीसी आणलेला आहे. 2008 नंतर आपले जितके प्रकल्प आहे, कुठलाही प्रकल्प तुम्हाला बीओटीवर दिसणार नाही, कारण की सगळे त्यामध्ये बुडालेले आहेत. क्लिअर झालं. ₹1.5 नाही आहे, 1.73. 1.73 रुपीज. म्हणजे कसं होणार आहे, जर तुम्हाला नागपूर टू मुंबई यायचं असेल तर तुमच्या काहीतरी 4 ते 5,000 रुपये खर्च होणार. तितका प्लेनची तिकीट असते, तितकीच काय आहे प्लेनची तिकीट असते. ओके. पुढचा आपला हा स्टँडिंग जमा सुविधा, हे आरबीआयने आताच काढलेलं आहे. आता यामध्ये काय आहे, रिव्हर्स रुपयाऐवजी हे आणलेलं आहे. याचं कारण काय आहे, आता मार्केटमध्ये जेव्हा आपण इकॉनॉमिकमध्ये कंडिशन बघितली कोरोनामुळे, गव्हर्नमेंटने आरबीआय थ्रू खूप सारा पैसा उचला. तर आज काय झालं माहितीये का, 8.5 लाख कोटी एक्स्ट्रा पैसा आहे मार्केटमध्ये. तर इथे काय आहे, 8.5 लाख कोटी रुपये एक्स्ट्रा पैसा मार्केटमध्ये आहे. जेव्हा एक्स्ट्रा पैसा मार्केटमध्ये, मग काय होणार, डिमांड वाढणार. डिमांड वाढली पण प्रोडक्शन तर वाढत नाही कोरोनामुळे, मग काय होणार, इन्फ्लेशन वाढणार. त्याच गोष्टी आहे. ओके. तो रिव्हर्स रिपो मध्ये प्रॉब्लेम काय होतो, रिव्हर्स रिपो ते करायचा. रिव्हर्स रिपो काय करतो, मार्केटमधून एक्स्ट्रा पैसा आरबीआय कडे आणतो आणि आरबीआय त्याच्या बदल्यात काय देते, गव्हर्नमेंट सिक्युरिटी देते. पण 8.5 लाख कोटीची सिक्युरिटी आरबीआय कडे बी असली पाहिजे ना एक्स्ट्रा. कारण की आरबीआय कडे गव्हर्नमेंट सिक्युरिटी आली म्हणजे आज नाही तो उद्यासाठी ते काय झालं, नवीन पैसा क्रिएट होते. जितकी सिक्युरिटी आरबीआय कडे आली तो आज नाही तो उद्या काय आहे, नवीन पैसा किंवा नवीन कर्ज. मग त्याचे लिमिटेशन आले आरबीआय कडे. जसं आधी काय होतं, जर तुमच्याकडे जितका गोल्ड आहे त्याच्या प्रमाणामध्येच तुम्ही काय करू शकता, पैसे छापू शकता. आधी गोल्ड होता ना, रिझर्व गोल्ड स्टँडर्ड होता, म्हणजे काय जितका गोल्ड आहे तितके तुम्ही पैसे तुम्ही छापू शकता. पण सेकंड वर्ल्ड वॉर नंतर ते बंद करण्यात आलं ओव्हर पिरियड ऑफ टाइम, कारण की गोल्ड लिमिटेड आहे. तसंच आरबीआयचे कडे गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी ते काय आहे, लिमिटेड आहे. मग आपला पैसा तर काढायचा आहे, मग काय करायचं, तर गव्हर्नमेंटने आरबीआयला काय हे दिलं ऑप्शन की तुम्ही आता हे नवीन आणा, त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सिक्युरिटीची गरज पडणार नाही. म्हणून हा नवीन आणलेला आहे स्टँडिंग कुठला आपला डिपॉझिट फॅसिलिटी. यामध्ये
आरबीआय एक्स्ट्रा पैसा मार्केटमधून घेणार, पण तो पैसा घेण्यासाठी आरबीआयला गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी द्यायची गरज पडणार नाही. हे क्लिअर झालं? ओके. पण रिव्हर्स रिपो मध्ये याची गरज होते. हा पहिला आपला बरोबर. स्थायी जमा हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर आधारित आहे नाही, कारण की हाच तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी हे आणलं. नाहीतर जर गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर आधारित राहिला असता तर रिव्हर्स रिपो होताच नाही. त्यासाठी नवीन आणण्याची गरज काय आहे? ही रोखता समायोजन सुद्धा लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीचा उच्चतम स्तर नाही आहे, हा निम्नतम स्तर आहे. हा जो आपला आहे LF म्हणजे आपला जर आपण बघितलं तर लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी म्हणजे आपला रिपो रेट. ओके. तर याच्या एका साईडला सगळ्यात वरची काय आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असते आणि सगळ्यात खाली आधी रिव्हर्स रिपो होता, पण आता काय झालं स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी. जर आपण बघितलं रिपो रेट किती आहे आज 4.9 आहे. यस. MS किती आहे आपला मार्जिनल स्टँडिंग 5.15 आणि हा किती आहे त्यापासून 0.25 कमी करा 4.65. तर हा जो आहे तो रेंज आहे. तर त्याचा जो आपला लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी आहे या दोघांच्या मध्ये खेळणार आहे. कशामध्ये? SDF आणि MSF या दोघांच्या मध्ये खेळणारी आहे. तर लोअर लेवल कुठला आहे? फ्लोर लेवल SDF आहे. आधी काय होतं रिव्हर्स रिपो होता, आता तो नाही आहे. आता कोण असणार आहे? SDF आणि अपर लिमिट तोच आहे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके. तर हा आपला क चुकलेला आहे. हा क आणि ड मी काय केलेलं आहे एक्सचेंज ऑफर दिलेला आहे. जसं आयोग बी आपल्याला खूपदा एक्सचेंज ऑफर देतो. कुठली आहे? मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ओके. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण काय शब्द वापरलेला आहे तिथं? सीमांत स्थायी सुविधा. आणि जो खालचा लेवल असणार तो स्थायी जमा सुविधा असणार आहे. ठीक आहे. पुढचा आता रुपया आता दररोज आपला ऐतिहासिक स्तरावर खाली पडतोय. बच्चे की जान लोगों क्या तशी हालत झालेली आपल्या रुपयाची. कारण काय अमेरिकामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये इतकी कधी महागाई नव्हती जितकी आता आलेली आहे. मग काय अमेरिका सगळा वर्ल्ड अमेरिकाच्या अराउंड आहे. अजून सुद्धा डॉलर इज द किंग. युरोनी त्याला इतका झटका देऊ शकलेला नाहीये जितका आधी वाटायचा की देर इज अ व्हॉट कॅन से पॅरलल फॉर डॉलर. पण तसा डॉलरचा पॅरल युरो इतका मोठा होऊ शकला नाही. मग त्याच्यामुळे काय झालं डॉलरची आणखी व्हॅल्यू. अमेरिकामध्ये काय झालं तर डॉलरवर प्रभाव पडतो. डॉलरवर प्रभाव पडला तर पूर्ण जगावर प्रभाव पडतो. सिंपल. तर हा तसा आहे. तर कशामुळे पडतोय? येस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढ. येस हे कशामुळे? आपल्यावर जास्त प्रभाव आहे. जर आपण आज तेल एक्सपोर्टिंग कंट्री राहिलो असतो तर आपल्याला फायदा झाला असता. पण आता काय तेलचे प्राइसेस वाढले $118 पर बॅरल पर्यंत झालेले आहेत. मग काय होणार? आपला तितका जास्त फॉरेक्स रिझर्व्ह द्यावा लागणार. एक म्हणजे आपली हालत खराब होणार आहे. दुसरी गोष्ट काय होणार आहे? आपल्या सगळ्या गोष्टीचे कॉस्ट वाढणार आहे. जेव्हा आपला इनपुट कॉस्ट वाढणार मग काय होणार? आपल्या गोष्टी इंटरनॅशनल लेवलवर कॉम्पिटिटिव्ह असणार आहे का? नसणार आहे. म्हणजे आपण एक्सपोर्ट वाढणार आहे का आपल्या त्या प्रमाणात? नाही. म्हणजे एक तर आपला इम्पोर्ट खूप वाढला, दुसरी साईडला आपला एक्सपोर्ट कमी होणार. म्हणजे आपला काय होणार? 91 मध्ये कसा आला होता बॅलन्स ऑफ ट्रेडचा प्रॉब्लेम आणि बॅलन्स ऑफ पेमेंटचा प्रॉब्लेम. तर त्याची सुरुवात होणार आहे. क्लिअर झाला? इथं इकॉनॉमीमध्ये 3D असतात. 3D म्हणजे 3 डेफिसिट खूप लक्षात ठेवायचे असतात. एक असतो आपला ट्रेड डेफिसिट असतो, एक असतो आपला बॅलन्स ऑफ पेमेंटवाला डेफिसिट म्हणजे काय करंट अकाउंट डेफिसिट, आणि तिसरा असतो आपला फिस्कल डेफिसिट. आपण सगळं फिस्कल डेफिसिट कडे पडलेला असतो. पण फिस्कल डेफिसिट वाढला तरी ना तर काही होणार नाही. घराचा घरामध्ये ऍडजस्ट होतो. म्हणजे घरात 2 भावामध्ये खूप भांडण झालं तरी घरच्या घरात आहे. यू कॅन हँडल इट. प्रॉब्लेम केव्हा होतो? जेव्हा आपल्याला ट्रेड डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट वाढतो. कारण की हे पेमेंट कोणाला करायचं आहे? बाहेरच्या देशांना करायचं आहे. आणि कशामध्ये करायचं आहे? डॉलरमध्ये करायचं आहे. म्हणून जितकं आतापर्यंत इकॉनॉमीमध्ये सगळ्यात मोठा क्रायसिस केव्हा आला? 1991 मध्ये. तर तुम्ही जे अभ्यास करणार तेव्हा करणार 91 मध्ये आपला फिस्कल डेफिसिट इतका बी जास्त नव्हता किंवा आपला इकॉनॉमी ग्रो नव्हती. इकॉनॉमी चांगली ग्रो होत होती. 4% जास्त रेट होता की नाही आपला 7th 5-year प्लॅन मध्ये. तरी पण आपली हालत खराब झाली. कारण काय होतं? परकीय चलन. हालत किती? परकीय चलनची व्हॅल्यू किती आहे? तर श्रीलंकाला विचारा. तो श्रीलंका जो प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या सगळ्यामध्ये खूप पुढे होता. ह्युमन डेव्हलपमेंट इंडिकेटर सगळ्यामध्ये पुढे होता. आज त्याची हालत अशी आली आहे की त्याला पेट्रोल भेटतच नाहीये. काल परवा मध्ये आला क्यू मध्ये लोक 2-2 दिवसापासून लाईनमध्ये उभे आहे आणि त्यापैकी लोक मरत आहे आता. बिकॉज पेट्रोलच नाही. देणार कुठून? पाकिस्तानमध्ये $200 पेक्षा जास्त लिटरचं पेट्रोल झालेलं आहे. बिकॉज ते आणावं बाहेरून लागणार ना. जे आतली गोष्ट आहे ते तुम्ही पैशाने आणू शकता, पण बाहेरची गोष्टीला काय लागणार? डॉलर. हे त्या प्रकारचं आहे. ओके. दुसरं काय आहे? परकीय थेट गुंतवणूक घट झाली. येस ऑर नो? यू विल बी सरप्राईज. हाच तर कॉमेडी असतो गरिबांमध्ये आणि रईस लोकांमध्ये. आपण सगळ्यांना गरिबांची प्रॉब्लेम चाललाय सगळ्यांना.
पण युल बी सरप्राईज रिच लोकांकडे किती रिच होत आहेत. तर मागच्या 2 वर्षामध्ये कंटिन्युअसली 20, 21 आणि 21, 22 आपण रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. भाव आहे मोठा. 83 अब्ज डॉलर 20, 21 मध्ये आले आणि 84 अब्ज डॉलर उद्या येत आहेत 21, 22 मध्ये. म्हणजे रिकॉर्ड ब्रेक होतोय आणि लोक म्हणतात आपली इकॉनॉमी डाऊन आहे. जर इकॉनॉमी डाऊन आहे तर बाहेरचे लोक आपल्याकडे डॉलर कशाला आणताय? हे कसं होतंय? तुम्ही एमपीएससी इंटरव्ह्यूला पोहोचलात तर लोकांना माहिती आहे मागच्या वेळी 2च मार्क्सनी राहिला होता, यावेळी अभ्यास बी चांगला केलेला आहे, इंटरव्ह्यूला गेलेला आहे, म्हणजे हा पास होऊ शकतो. डीएसपी झाला तर मामा म्हणून काय म्हणतो, ही घड्याळ घे, मामाची मुलगी असते, बाकी गोष्टी असतात. सो काय होतं, तुमच्यावर इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांची इच्छा वाढते. ज्या दुकानामध्ये तुम्ही चहा पिता तो बी म्हणतो यावर्षी होणार आहे, तुम्ही म्हटलं पैसे नाही आहे, अरे राहू द्या. Why? Because they are not looking you at this level. They are looking you beyond 10 days or 1 month. कि बा उद्या एक्झामचा रिझल्ट आला, हा टॉपर होणारच आहे, दाढी वाढवली आहे, अभ्यास बी तसा दिसतोय, म्हणजे ऑलरेडी 2दा इंटरव्ह्यू देऊन आलेला आहे. मागच्या वेळी इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स कमी होते, पण यावेळी जीएसटी मार्क्स खूप वाढलेले आहेत, इंग्लिश मराठी बी चांगला गेलेला आहे. मग काय यावर्षी आहे, मग जाऊ द्या ना, पैसे ठेव, आपलंच दुकान आहे. दिस इज द सेम वे. त्यांना माहित आहे इंडियाची हालत आज किती खराब होऊ द्या, काही युथ कुठे आहे इंडियामध्ये, करणारा व्यक्ती कोण आहे, इंडियन आहे, कंझ्युम करणारे बी कोण असणार, इंडियन असणार. म्हणजे इंडियाच्या जगात म्हणजे कुठेही नाही आहे. थोड्या दिवसानंतर बघा, आम्ही तर मरून जाणार, पण तुम्ही जिवंत असणार ना, अमेरिकाचा प्रेसिडेंट बी इंडियन असणार आणि इंग्लंडचा इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर बी इंडियन असणार आहे. आपण भांडणार आपसमध्ये इतके झालेले आहेत. ऑलरेडी इंग्लंडमध्ये जो आता 2 नोव्हेंबर आहे तो आपला नारायण मूर्तीच्या जावईच आहे, ऋषी शौनक आपलाच आहे. तिकडे बी बाबू जिंदाल बसलेलाच आहे आपला लाईन मध्ये आहे, लाईन मध्ये लुझियानावाला. मागच्या वेळी तो ट्रम्पच्या विरोधमध्ये होता, आता चान्स आहे, म्हणजे पुढच्या 10 वर्षात आपलाच आहे. इकडे तिकडे टेन्शन घ्यायचं नाही. पेंटागॉन मध्ये कालच इंडियन लावलेलं आहे. म्हणजे दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. दे आर सीइंग फ्युचर, इंडियाचा फ्युचर बघतायत, म्हणून आपल्याकडे एफडीआय वाढत चालली आहे. वाय आय एम टेलिंग यू दिस एक्झाम्पल, बिकॉज आय डोंट वॉन्ट यू टू मग. एमपीएससी यूपीएससी मध्ये फरक आहे, एमपीएससी लोक पाठ करून घेतात 84 अब्ज डॉलर 84 अब्ज डॉलर. अरे भैया लॉजिक बघा ना. मग तुम्हाला एक्झाम मध्ये पॅटर्न चेंज होताना तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे का? नाही, तुम्हाला कळणार की यामध्ये असं चाललंय, आपल्याला एफडीआय कोणी काढणार नाही. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट काढून घ्या, काही अमेरिकामध्ये तर पैसे असते भेटतायत, तर एफडीआय काढू शकतात ते, पण एफडीआय आपण काढणार नाही. की फ्युचरमध्ये ग्रोथ इथेच आहे. कोरोनामध्ये रेमिटन्स प्राप्ती झाली, कमी झाली का आपली? त्यामध्ये मी रँक 1 आपणच आहोत. इंडियन इतके पाठवले ना आपण बाहेर, ते काय करताय, पैसे इथेच पाठवताय. तर त्यांनी जे इतके पैसे पाठवले रेमिटन्स मध्ये बी आपण रँक बरोबर आहोत, तो काही प्रॉब्लेम नाही. हा, चालू खाता तूट आणि व्यापार तूट यामध्ये आपण खूप प्रॉब्लेम मध्ये झालेलो आहोत. पण 20-21 मध्ये आपल्याला काय होतं, चालू खात्यावर 24 अब्ज डॉलरचा फायदा होता, पण आता ते खूप जास्त निगेटिव्ह आलेला आहे. तर या गोष्टीमुळे आता 10 जूनची जो आहे त्यामध्ये अ आणि ड यामुळे आपण दोघेही आता बाहेर पडलेले आहोत. आता ग्लोबल हंगर इंडेक्स, भारताचे गुण 27.5 आहे. यस. भारताची स्थिती अलार्मिंग आहे का? येस और नो? सिरियस आहे. आता खूप जण लोक, खूप सारे त्यांनी अलार्मिंग दिलेलं आहे, पण अलार्मिंग कुठे आहे? अलार्मिंग 35 ते 50 असणार ना. जर आपला गुण 35 ते 50 मध्ये असणार तर आपण अलार्मिंग आहोत, आणि 50 पेक्षा जास्त असणार तर एक्स्ट्रीमली अलार्मिंग. हा अलार्मिंग 35 ते 50 आणि 50 पेक्षा जास्त असणार तर एक्स्ट्रीम अलार्मिंग, आणि त्याच्या आधी 20 ते 35 असणार आहे तर आपण कुठे असणार? सिरियस मध्ये असणार आहोत. तर आपण सिरियस मध्ये आहोत, आपण अलार्मिंग मध्ये नाही आहोत. ही कोण हे करते? फाओ करते का? नाही. वेल्थ हंगर अँड काय लाईफ, हे आपण एकच संस्था आहे जर्मनीची ती, आणि त्याचा कोणीतरी एक सोबत बी आहे, ते दोघेही मिळून ही काय करतात, करत असतात. ओके. सो फाओ त्यामध्ये नाही आहे. दुसरा आहे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट. आपला चुकीचा आहे. वेल्थ हंगर लाईफ हा जर्मन कंपनी आणि इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट हे दोन करतात. आणि मागच्या 20 वर्षाचा अहवालावर भारतात निरंतर सुधार झालेला आहे. येस, आपण आधी 38.8 वर होतो आणि आता 27.5 वर आलेलो आहेत. येस, कंटिन्युअसली आपल्याकडे सुधार होत चाललेल्या आहेत. आणि याच्यामध्ये खूप मोठी गोष्ट कोणती, मनरेगा नावाचा जो प्रोग्राम आहे, आपण गव्हर्नमेंटला किती नाव ठेवा काँग्रेस गव्हर्नमेंटला, पण त्यांनी मनरेगा नावाचा प्रोग्राम आणलेला आहे, त्यांना खरं गरिबांना मदत केलेली आहे. लॉंग टर्म मध्ये तो बकवास प्रोग्राम आहे, खड्डे खोदा आणि खड्डे भरा, सगळ्यात बकवास प्रोग्राम आहे, पण जगण्यासाठी त्याच्यासारखा सोल्युशन आता कुठला नाहीये. सो आपण म्हणतो ना
कंडिशन खराब आहे तो त्याला आपला रिस्पेक्ट दिला पाहिजे. तर डेफिनेटली इट इज अ व्हेरी गुड प्रोग्राम. आणि 2007 ते 9 जो पॉवर्टी वगैरे कमी झाले त्याच्यामध्ये मनरेगाचा खूप मोठा रोल होता. मनरेगामध्ये तो इतकं एम्प्लॉयमेंट भेटल्या लोकांना आणि त्याचे जो आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे त्याच्यामुळे बाकीकडे जो लेबर येतात काम करायला इकडे तिकडे त्यांची बी काय होणार, मग रेट वाढणार. नाही तर आतापर्यंत काय व्हायचं, मी मालक आहे, मी पूर्ण फायदा आपल्याकडे करतोय आणि तुम्हाला फक्त सबस्टिट्यूशनवर ठेवतोय. पण आता काय म्हणतात, तुम्ही इथं समजा पुण्यामध्ये येऊन मला समजा 50 रुपये किंवा 200 रुपये काही दिवसा भेटतात, मनरेगामध्ये मला समजा 150 रुपये भेटतात. तर घराजवळ जाणार 150 रुपयाचा, मग कशाला मी इकडे येणार. क्लिअर झाला. मग गव्हर्नमेंटने त्याला वाढत बी नाही मनरेगा. तर मनरेगा त्या हा राष्ट्रीय कृती योजना आपली हवामानबद्दल. आता याच्यामध्ये मागच्या वर्षी आयोगाने प्रश्न विचारला होता आणि त्यांनी 4 आपल्याला नवीन मिशन दिले होते. रियालिटी काय माहिती आहे का, ते 4 नवीन मिशन, तो एक्झॅक्ट क्वेश्चन आयोगाला कॅन्सल करायला होणार आहे. तो 4 नवीन मिशन गव्हर्नमेंटनी प्रस्तावित केले होते. पण नंतर गव्हर्नमेंटला कळलं की आपण जोश मध्ये मिशन प्रस्तावित करतोय म्हणजे आपण आपल्यावरच निर्बंध आणतोय आणि आपली इकॉनॉमी काय झाली आहे, डाऊन झालेली आहे. मग हे जे मिशन आहे त्यांना थोडा दिवसानंतर जेव्हा कंडिशन चांगली होणार तेव्हा आपण ठेवतो. 4 ऍड केलेले नाही आहे, 8 ते 8च आहे. आज सुद्धा आपल्याला 8 चे 8 आहे. यामध्ये बघा हिमालय परिसंस्था आहे, यस. शाश्वत अधिवास आहे, यस. शाश्वत शहरीकरण. आता बघा लॉजिक पुन्हा बघा, पार्ट नाही जरी केलं ना तरी आपला करतो. शाश्वत अधिवास आला ना तर त्याच्यामध्ये छोटासा पार्ट काय ना ऑटोमॅटिकली शहरीकरण ऍड होऊन जाणार आहे. डबल करायची गरज नाही आहे. आणि असं नाही की 100 केलेले, 8च केलेले आहे ना, मग काय ऑटोमॅटिकली शाश्वत शहरीकरण आपला आउट होणार आहे. ते ज्याला पार्ट बी नाही आहे त्यांनी जरी लावला की शाश्वत अधिवास तर आहेच आपला सस्टेनेबल अधिवास, ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काय होतं, मग शहरीकरण येऊन जाणार आहे. त्यामध्ये हॅबिटॅट इज अ पार्ट ऑफ शहरीकरण, त्याचा एक पार्ट आहे ग्रामीण आणि शहरी हॅबिटॅट्स. तर तो यामध्ये गरज नसणार. आणि यस, ऊर्जाची कार्यक्षमता वर्धित केलंच पाहिजे ना. आता एक बल्बला आपल्याला 1 युनिट लागतो, म्हणजे 1 युनिट खर्च करून आपण 1 बल्ब लावतो. जे आपण एफिशियन्सी वाढवली तर 1 युनिटमध्ये जर 3 बल्ब झाले काय झालं, तितकाच खर्च लागतोय पण ऊर्जा जास्त मिळतोय. तर एफिशियन्सी म्हणून आपण स्टार कॅटेगरीचे आणले ना ते याच्यामुळे आलेले आहेत. तर यस, तर आपले यापैकी अ, ब आणि ड करेक्ट आहे. हा, बचतीच्या स्रोतांच्या एकूण वाटासंबंधी चर्चे क्रम लावा. आता इथे मुलं म्हणणार आहे तो मी काही पाठ केले नाही आहे. मी ऍक्च्युली काय करणार, हा प्रश्न काढताना मी काय करणार होतो माहिती आहे, एका साईडला 3 देणार होतो आणि दुसऱ्या साईडला डेटा देणार होतो, जसं आयोग करतो. काही गरज नाही ना डेटा पाठ करायची, लॉजिक लावा. बचत कोण करतोय, गव्हर्नमेंटकडे बचत आहे का आता काही. पीएसयू तर आपले खालाच चाललेले आहेत की जे चांगले पीएसयू होते ते विकतोय आपण, जे खराब आहे त्यांना सबसिडी देतोय आपण. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे पीएसयू आहे त्यांच्याकडून खूप जास्त बचत होते का, नाही. दुसरी गोष्ट, खाजगी क्षेत्र बचत नाही करत. खाजगी क्षेत्र जास्त काय करतो, गुंतवणूक करतो. मग राहिला कोण, आपल्यासारखे लोक. पैसे आले काय म्हणते, एफडी कर, एफडी कर. तुमची पगार झाली ना तर पहिला बघा घरात कोणीतरी येणार सांगणारच एफडी करून टाका पहिले थोडे. आमच्या का कोणीतरी म्हातारा येणार सांगणार बेटा पहिले एफडी करून ठेव थोडी. आता तुम्ही म्हणता कशाला म्हातारा म्हणतोय, आता मला मोबाईल घ्यायचा आहे, ॲपलचा आलेला आहे, बुलेट बी घ्यायची होती, मित्राला बी दाखवायचं होतं. हे सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे काय आहे, याला पाठ करायची गरज नाही. सिंपल लॉजिक काय आहे, पब्लिक सेक्टरची हालत इतकी नाही की इतकं तो सेव्ह करणार. प्रायव्हेट सेक्टर सेव्हपेक्षा इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त इंटरेस्ट असतात, बिकॉज दे वॉन्ट टू ग्रो ना. मग राहिला कोण, आपण पोट कापून कापून राहतो, फक्त चहा कॉफी बघतो साईडला आणि येवलेमध्ये चहा पिऊन घेतो. म्हणजे काय, आपण सेव्ह करतोय. सेव्ह कोण करणार, फॅमिलीवाले. तर इथं सिंपल लॉजिक, सगळ्यात पहिले घरगुती बचत असणार आहे आपली. दुसरा मग कोण असणार आहे, जर ओव्हरऑल बघितलं आपण तर आपली बघा बचत स्रोतमध्ये घरगुती बचतचं प्रमाण सुमारे 18% आहे. त्याच्यानंतर हा सार्वजनिक क्षेत्राची बचत किती आहे माहिती आहे का, सांगण्यासारखे बी नाही, अराउंड 1.5 ते 2% आहे. आणि हे सुमारे अराउंड 10 ते 11%. म्हणजे एकूण जर आपण बघितलं अराउंड 30% आपला बचत चाललेली आहे. 2007-8 मध्ये आपण 38 पर्यंत गेलो होतो, ते खूप बेस्ट होतं ते. त्याच्यानंतर युरोप आपला लेमन ब्रदर क्रायसिस झाला आणि आपण खाली आलो सगळं जग. तर हा असं आहे, ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिले घरगुती सगळ्यात जास्त, सेकंडवर आपला खाजगी आणि आपला कॉर्पोरेट सेक्टर आणि सगळ्यात कमी गव्हर्नमेंट. दुसरी गोष्ट, बचत जरी केली असती ना तर गव्हर्नमेंटने डिव्हिडंडच्या रूपमध्ये काढून घेतलं असतं. आरबीआय कडे जे 8 लाख कोटी होते ना गव्हर्नमेंटने काढून घेतले आणि त्याच्यामुळे आपला जो आरबीआयचा गव्हर्नर होता त्यांना रिझाईन केलं होतं. ते कोण होते पहिले ज्याने रिझाईन केलं ते, येस. पण ते पहिले नाही यांनी रिझाईन केलं, याच्या आधी बी रिझाईन केलेलं आहे. पंडित नेहरू सोबत ते पंगा झाला तर त्यांनी बी रिझाईन केलं होतं. तर हे चालतं, येस. सीडी देशमुख सर आपले. हा, पंडित नेहरू यांनी 58-59 अर्थसंकल्प सादर केला, येस और नो. कशामुळे,
त्यांचे जे TTK नावाचे TT कृष्णमाचारी नावाचे जे वित्तमंत्री होते त्यांना राजीनामा द्यावा लागला. कशामुळे? तर जस्टिस चावला नावाची कमिटी होती, त्यांनी सांगितलं की यांनी घोटाळा केलेला आहे. म्हणजे घोटाळा केल्याचे आरोप बाकी लोकांनी लावले. मग कमिटी बसवली, सुप्रीम कोर्टचे जज, त्या जजनी अभ्यास करून सांगितलं की यस, इन्क्वायरी करून की यांनी घोटाळा केलेला आहे, आणि तो केला होता. तर मग काय झालं, त्यांना रिझाईन करावं लागलं. आता बजेट उद्या द्यायचं आहे, दुपारचा पेपर आहे आणि सकाळी हे झालं. मग काय केलं, झेरॉक्स सेंटरला पेपर तर आले होते म्हणजे बजेट. मग पंडित नेहरू म्हणे ठीक आहे मीच वाचतो, चांगल्यापैकी वाचू शकतो. की पंडित नेहरू यासाठी आले की अल्टिमेटली प्राईम मिनिस्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इन द कॅबिनेट. पूर्ण कॅबिनेट मिली तरी चालेल, प्राईम मिनिस्टर जिवंत राहायला पाहिजे. आणि प्राईम मिनिस्टर मिळाला तर बाकी सगळे ऑटोमॅटिकली डिझॉल्व होऊन जातात. ते काय थॅनोस आहेत. इट इज लाईक दॅट. सो सेम कंडिशन इथे आहे. आणि यामध्ये त्यांनी देणगी कर लागू केला. येस, देणगी कर कशा लागू केला माहिती आहे का? त्याच्या आधी आपण काय केलं, तर इंग्लंडमधून एक एक्सपर्ट बोलवला, कॉल्डोर नावाचे सर, निकोलस कॉल्डोर. मग त्यांनी काय केलं, अरे खूप टॅक्स वाढवला पाहिजे इंडियामध्ये, गव्हर्नमेंटला खूप विकास करायचा आहे, काय करायचं. मग त्यांनी काय केलं, वेल्थ टॅक्स लावला इंडियामध्ये. मग त्यांनी वसाहत कर लावला. म्हणजे मोठे मोठे लोक आहेत ना, इस्टेट आहे, वेल्थ आहे, पण आपले लोक त्यांच्यापेक्षा हुशार. इंग्लंडमध्ये काय असतो, एक फॅमिली असते, एक हस्बंड एक वाईफ, त्या वाईफच्या पुढचं दुसरा हस्बंड, त्या हस्बंडच्या दुसरी वाईफ, असं वेगवेगळे असतात. पण आपल्याकडे काय, हस्बंड वाईफ, आई बाबा, चुलते भाऊ, असे सगळे 10 लोक एका 15 लोक एका फॅमिलीमध्ये असतात. मग लोकांनी काय केलं, तू असा टॅक्स लागू केला पाहिजे. मग त्यांनी देणगी कर लावला. म्हणजे तुम्ही काय केलंय, आपल्या वाईफला बी पैसे येत आहे ना, देणगी 1 लाखापर्यंत ठीक आहे वाईफसाठी, पण त्याच्यापेक्षा जास्त दिलं तर त्यावर टॅक्स द्या. वाईफ सोडून तुम्ही कोणाला दुसरा देताय तर 10,000 पैसे जास्त दिले तर टॅक्स द्यावा लागणार आहे. क्लिअर झालं? म्हणजे हे जे बाकी तुम्ही पळवाटा काढल्या होता कशामध्ये, वेल्थ टॅक्स पासून आणि वसाहत कर पासून, तर त्यासाठी त्यांनी हे प्लगिंग करायला हे आणलेलं आहे. तर हा वसाहत कराचा जागी लागू करण्यात नाही आला, त्याला कॉम्प्लिमेंटरी केला त्यांनी. ओके, तर पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा चुकलेला आहे. जसं आपल्याकडे आणखी सांगतो तुम्हाला, इंटरेस्ट टॅक्स किंवा व्याज कर आणला होता आधी थोड्या वर्ष आधी. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड टॅक्स. त्यांनी तर इतके आणले. सॉरी, हा कर होता, त्याला काय म्हणतो आपण, कॅश विड्रॉल टॅक्स टाईपचा होता. की जर तुम्ही बँकेतून एका दिवसात 50,000 पेक्षा जास्त पैसे काढताय त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार. तर त्याच्यामुळे कळलं की लोक सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स कसा बचवतात. की खूप सारा आपला जो इकॉनॉमी आहे तो कशावर चालते, पैशावर चालते, कॅशवर. तर जेव्हा बँकेतून तुम्ही कॅश काढता किंवा बँकेमध्ये इतकी कॅश भरता तर इमिडिएटली कळलं की याचा ट्रेल कुठे आहे. मग ट्रेल काढला तर त्यामध्ये 2,300 कोटी रुपयाचा अराउंड इन्कम टॅक्स आणि सेल्स टॅक्स, त्यावेळी सेल्स टॅक्स होता, तर त्याचा तो लोक गडबड करत होते, ते पकडलं. ठीक आहे. याच्यानंतर आपला वित्तीय तूट, एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न. येस और नो? येस और नो? तो काय आहे, अर्थसंकल्पित तूट आहे. हा जो आहे दिस इज इक्वल टू बजेटरी डेफिसिट. आणि 1997 नंतर काय झालं, सुखपाव चक्रवर्ती रिपोर्ट जेव्हा आपण इम्प्लिमेंट केला तेव्हापासून बजेटरी डेफिसिट किती आहे, 0 आहे. याचा अर्थ काय माहिती आहे का, जर तुम्ही 2022-23 बजेट बघणार तर समजा त्यामध्ये आपल्याला महसूल तूट 150 रुपये आहे, तर मग काय करतो आपण, बॅलन्स करण्यासाठी भांडवली शेष 150 रुपये दाखवतो. एंडमध्ये काय होतं, दोघी बॅलन्स. क्लिअर झाला? तर आता जो आपला बजेट आहे, आपण पेपरमध्ये असतो तुटीचा बजेट सादर केला, तुटीचा बजेट सादर केला, तुटीचा बजेट नसतो. आपले बजेट काय आता बॅलन्स आहे, संतुलित आहे. जितका आपला उत्पन्न तितका आपला खर्च. ते कसे दाखवतायत, तर जो रेव्हेन्यू डेफिसिट आहे जितका तितकाच काय करतो आपण, कॅपिटल दाखवतो आपला शेष. त्याच्यामुळे तो असतो. हा इथे नाहीये. हा आता अंदाजपत्रकीय तूट म्हणजे 0 झाली. त्याच्यानंतर बाजार कर्ज प्लस इतर देयता. आता दोघांमध्ये फरक काय बघा. ऍक्च्युली हे दोन्ही गव्हर्नमेंटवर कर्ज आहे, पण फरक कसा आहे, बाजार कर्ज गव्हर्नमेंट स्वतः जाऊन कर्ज घेते मार्केटमधून. कसं, ट्रेझरी बिल्स आणि गव्हर्नमेंटचे डेटेड सेक्युरिटीज. एका वर्षापेक्षा कमी असणार तर ट्रेझरी बिल, त्याच्यापेक्षा जास्त असणार तर डेटेड सेक्युरिटी. हे गव्हर्नमेंट ऍक्च्युअली जाऊन कर्ज घेते. आणि जो इतर देत आहे गव्हर्नमेंट कर्ज घेत नाही. पण आपले मित्र, तुम्ही अभ्यास करताय ना, मित्र काय कधी भेटायला आला, इंजिनिअरिंग करतो, ऑलरेडी त्याने इंजिनियर झाला, कंपनीमध्ये काम करतोय, चल घे 5,000 रुपये ठेव, चल 2,000 रुपये ठेव. तुम्हाला माहिती आहे तो काय म्हणतो, तेव्हा जॉब लागला तर मला परत कर. याचा अर्थ काय आहे, कर्ज आहे की नाही माइंडवर. म्हणजे तो मित्र तुमच्याकडे तुम्हाला 3दा भेटायला आला वर्षातून, 3दा त्यांनी तुम्हाला 5,000 रुपये दिले. म्हणजे तुमच्या माइंड काय सांगतो की मला 15,000 रुपये त्याला द्यावं लागणार आहे. जरी तुम्ही कर्ज नाही घेतले त्यांनी स्वतः दिलं तुम्हाला. काही तो ऑलरेडी इन्फोसिसमध्ये, TCS मध्ये वगैरे त्याच्या सगळं चाललंय. तुमची हालत बघून त्याला वाटतं यार जाऊ द्या, BPL आहे बिचारा, आपल्यासोबत चांगला होता कॉलेजमध्ये इतके वर्ष, ठीक आहे देऊ दे. तर हे काय, तुम्ही न मागता लोक देतात. तर दॅट इज, बट तुमच्यावर तर आहे ना, कर्ज आहे ना तो एक प्रकारचा. तो त्यासाठी दोघांमध्ये डिफरन्स दाखवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, हे असं केलेलं आहे. इतर देतामध्ये अल्प बचत वगैरे असतो, आपला किसान विकास पत्र असणार आहे, किंवा आपले जो पब्लिक प्रोव्हिडंट फंड वगैरे मध्ये जे पैसा असतो त्यामधला असतो.
हे दोन्ही त्यामध्ये आहे. पुढचं आपलं रॉंग आहे, पहिला रॉंग, तिसरा बी रॉंग, चौथा बरोबर आहे. एकूण महसुली खर्च प्लस एकूण भांडवली खर्च म्हणजे काय आहे, हे दोन्ही खर्च झाले एकूण खर्च मायनस काय आहे, एकूण महसुली उत्पन्न, कर आणि करेतर. पण भांडवली उत्पन्नाचं दोन्ही नाही आहे. आता बघा, महसुली उत्पन्नामध्ये आपल्याकडे दोन असतात, कर आणि करेतर. तर हे दोन्ही आपल्याला परत करायचं नाही आहे कोणाला, याच्यामध्ये याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जो आपले भांडवली उत्पन्न आहे त्यामध्ये दोन आहे, एक असतो डेट क्रिएटिंग आणि एक असतो नॉन डेट क्रिएटिंग. नॉन डेट क्रिएटिंग म्हणजे तो तुम्हाला परत करायची गरज नाही. उदाहरण काय आहे, डिसइन्व्हेस्टमेंट करून टाकला. आता टाटानी गव्हर्नमेंटने हे विकलं ना, आपला एअर इंडिया विकून टाकलं, तर गव्हर्नमेंटला काही कोणाला टाटाला पैशाची गरज आहे का? नाही, उलट टाटाकडून तरी पैसे घेतलेले आहेत, ह्याला डिसइन्व्हेस्टमेंट उत्पन्न. दुसरा काय, गव्हर्नमेंटने आधी कोणाला कर्ज दिलेले आहे ते परत आले, तर हे झाला नॉन डेट क्रिएटिंग. क्लिअर झाला. आणि दुसरा असतो डेट क्रिएटिंग. हे कोण आहे, हे जे आपण इथं बघितले ना, हे दोन गोष्टी. तर भांडवली खर्चामधून ह्या दोन गोष्टी, उत्पन्नामधून हे दोन गोष्टी आपण काढलेल्या असतात. कुठल्या, जे बाजारामध्ये कर्ज घेतलेलं आहे आणि जे इतर देयता आहे. ठीक आहे, तर हा आपला ड करेक्ट आहे. पुढचा आपला प्रशासकीय महसूल. सिंपल लॉजिक आहे. मागच्या वेळी मला वाटतं एक्झाम मध्ये आला तर लोक टेन्शन मध्ये होते, अरे प्रशासकीय महसूल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह महसूल काय, शासनाने जे प्रशासकीय सेवा दिल्या त्याच्याबद्दल. जसं काल तुम्हाला उदाहरण देतो, काल की आहे, तर हे आपला करेतर महसूल मध्ये येणार ना, कर नाही आहे हे करेतर आहे. तर पहिला आपला चुकलेला आहे. आणि कशामुळे, यामध्ये नोट सिक्के टपाल तिकीट वगैरे नाही आहे. हे नोट सिक्के टपाल तिकीट काय आहे, फिस्कल सर्व्हिसेस आहे, म्हणजे वित्तीय सेवा आहे, याच्यावर उत्पन्न होत नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे काय, दंड, फीस या प्रकारचे आहे. जसं तुम्ही बघा लायसन्स काढला जाता, तर जे फीस भरता ना तुम्ही, ते काय झालं, या प्रकारचा. एमपीएससी फॉर्म भरता का नाही तुम्ही, या ते हे सगळं या प्रकारचं आहे. क्लिअर झालं. तर ते हा तर फिस्कल आहे, हा वित्तीय सेवा आहे, हे याचा पार्ट नाही आहे. दंड आणि फीस वगैरे जे असतात ना, ते याचा पार्ट असतात. तर हे दोन्ही इथं चुकीचे आहेत. पुढचा आपला भारताच्या बॅलन्स ऑफ पेमेंट संबंधी. आपल्याला साधारणपणे व्यापार तो तुटीचा असतो, येस. आणि युल बी सरप्राइज, माहिती आहे का, आयुष्य कसं बदलतो इंडिव्हिज्युअलचं आणि देशाचं सांगतोय मी आता. जेव्हापासून ह्युमन बिंग या धर्तीवर आला आणि जेव्हापासून आपण ट्रेड सुरू केली ना, तेव्हा पूर्ण इतिहासामध्ये, समजा आपला 6000 वर्षाचा इतिहास पूर्ण पकडू आपण, तर 6000 इतिहासामध्ये फक्त मागचे 300 वर्ष सोडले तर आपण एक्सपोर्ट सरप्लस होतो. वी वर एक्सपोर्ट सरप्लस. त्याच्यामुळे आपले छोटे जरी टेम्पल काढले ना, जसं आपला केरळाचा कुठला टेम्पल होता, पद्मनाभन टेम्पल, त्यामध्ये हजारो लाखो कोटीचे गोल्ड भेटत आहेत. त्यावेळी कॅश नव्हती, त्यावेळी काय तो गोल्ड होते, तो सगळं आपला माल जायचा आणि गोल्ड तिकडे आपल्याकडे यायचा. इतकं आपला फक्त 300 वर्ष सोडले आपण. बट इव्हन मुघलांच्या राज्यामध्ये सुद्धा आपण सगळ्यात मोठा एक्सपोर्टिंग कंट्री ऑफ द वर्ल्ड होतो, नेट एक्सपोर्टर. प्लासी वॉर केव्हा झाला, 1757. त्यावेळी जगाच्या जीडीपीचा 23% इंडियन जीडीपी होता. हे वर्ल्ड बँकचा अहवाल आहे, आयपी सरांचा नाही आहे. तो वाटलं सर बस आता चाललाय सरांचा. दिस इज ट्रू. ब्रिटिशांनी जितकं आपल्याला डॅमेज केलं तितकं कोणी डॅमेज केलेलं नाहीये. आपली लँग्वेज काढून घेतली, आपला पेपर बघा अर्धा इंग्लिशमध्ये असतो साईडमध्ये, कल्चर काढून घेतलं, सगळे शोधा. कुठले 2 वर्ष, ते बी कशामुळे, फेरा आपण आणला ना त्याच्यामुळे झालेलं आहे ते. म्हणजे आणू दिलं नाही, कुठल्याही गोष्टी आपण इम्पोर्ट नाही, परवानगी नाही, इम्पोर्ट करू शकत नाही. ज्या तुम्ही बाहेर ते गोष्टी आणायच्या असेल तुम्ही बाहेर जा. इट वॉज सिम्पल. तर हा करेक्ट आहे. चालू खात्यावर बी तूट असते आपल्याला, येस. फक्त 2 वर्ष मागच्या 20 वर्षामध्ये एक आपला कुठला 21-22 आणि एक आपला 2003-04. बघा फक्त 21-22, 20-21 आणि हा कुठला होता आपला 3 आणि 4. या वर्षी आपल्याला चालू खात्यावर शेष होतं, बाकी सगळं आपलं निगेटिव्ह आहे. ओके. भारताला अदृश्य खात्यावर तूट असते, येस और नो. अदृश्य खात्यावर फायदा आहे. अदृश्य खात्यामध्ये काय आहे, एसटीआई सर्व्हिस, ट्रान्सफर म्हणजे रेमिटन्स आणि आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर हा जो सर्व्हिस आणि ट्रान्सफर म्हणजे हे आपला काय रेमिटन्स, या दोघांमध्ये आपल्याला खूप जास्त फायदा आहे. त्याच्यामुळे अदृश्य खाता नेहमी काय आहे, वाचतो. जसे लोक म्हणतात ना की भारताला कोण चालवतं कळत नाही, अदृश्य शक्ती आहे, तशी आहे. अदृश्य खात्यावर काय आपला नेहमी काही सेवा आहे, सर्व्हिस इतकं आपण एक्सपोर्ट करतो. आणि आपले रेमिटन्स बाहेर येतात. 80 अब्ज डॉलर पाकिस्तानचा पूर्ण जीडीपी नसणार आहे, जितका बाहेरचे लोक आपल्याकडे चिल्लर पाठवून देतात घरी, की आई बाबांना राग नाही वाटला पाहिजे, बस थोडेसे पैसे घ्या, या टाईपचे. ठीक आहे. IMF याचं एक्झिक्युटिव्ह मंडळ सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.
येस और नो? गव्हर्निंग बॉडीच्या अंडर हा येतो, तर हा चुकलेला आहे. सर्वोच्च निर्णय घेणारा कोण आहे? गव्हर्निंग बॉडी आहे. आणि गव्हर्निंग बॉडीमध्ये 24 मेंबर असतात. आता हे 24 कुठून आले माहिती आहे? एका दिवसात 24 तास असतात म्हणून का? नाही. तर IMF मध्ये 24 कॉन्स्टिट्युएन्सी आहे, 24 निर्वाचन क्षेत्र आहे. तर त्या 24 प्रत्येक निर्वाचन क्षेत्रामधून एक घेतात, तर हे 24 ते आलेले आहेत. आता बघा, गव्हर्निंग बॉडीमध्ये 24 नाही आहे, गव्हर्निंग बॉडीमध्ये सगळे आहेत. त्यासाठी मी सांगतो, गव्हर्निंग बॉडीमध्ये जितके मेंबर IMF चे आहेत, प्रत्येक मेंबरचा RBI गव्हर्नर किंवा फायनान्स मिनिस्टर तो असतो. म्हणजे एक सदस्य, 1+1, एक प्रति सदस्य असतो आणि एक सदस्य असतो, असा यांचा असतो. पण सगळ्यांचे वोटिंग राईट एक नाही आहे. म्हणजे पूर्ण समजा 189 मेंबर आहे, की आपण 190 झाले ना आता अंडोर आला तर 190 मेंबर आहे, पण 190 मेंबरचे प्रत्येकाचे वोटिंगचे व्हॅल्यू एक आहे का? नाही आहे. काही कंट्रीला जास्त वेट आहे, खूप जास्त, आणि काही वेटेज खूपच कमी आहे. तो इथं प्रत्येकाचा मेंबर तर 1+1 आहे, पण वेटेज इक्वल नाही आहे. एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये 24 मेंबर असतात आणि हे निवडले जातात. ऑल आर इलेक्टेड. आणि यू विल बी सरप्राईज, 2016 पर्यंत काय होतं माहिती आहे? 5 हे लोक नॉमिनेट करायचे. बिग 5 आहे ना आपले, ते 5 मेंबर नॉमिनेट करायचे आणि फक्त 19 जिंकून यायचे, 19 निवडले यायचे. मग 2016 मध्ये बदल झाला. 16 मध्ये केव्हा बदल झाला माहिती आहे? 26 जानेवारी 2016. काय युनिकनेस आहे 26 जानेवारीचा? आपला काय आहे त्या दिवशी? गणतंत्र दिवस आहे ना आपला. त्यावेळी काय संबंध आहे? तर त्यावेळी अमेरिकन राष्ट्रपती ओबामा आपल्याकडे चीफ गेस्ट आले होते आणि आपल्याला खुश करण्यासाठी त्यांनी तो इथं घोषणा केली की IMFचं आता काय होणार आहे, रिफॉर्म जे 2010 मध्ये ऍक्सेप्ट केलं होतं ते आता 2016 मध्ये 8 पासून आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. म्हणजे आज इम्प्लिमेंट करायला सुरुवात करणार. तर ऍक्च्युअल इम्प्लिमेंट ही जी झाली ती झाली नोव्हेंबर मध्ये. घोषणा केव्हा झाली याची? एक्झॅक्ट इम्प्लिमेंटेशन सुरू करणार म्हणून 26 जानेवारी 2016ला. त्यावेळी ओबामा आपल्याकडे आले होते. याच्यानंतर संचालक मंडळामध्ये प्रत्येक सदस्य, एक सदस्य व प्रतिसदस्य असतो. हा कुठे आहे? हा गव्हर्निंग बॉडीमध्ये आहे. आणि संचालक मंडळाचं काम काय माहिती आहे का? डेली ऍक्टिव्हिटी बघणं, कोण कोण प्रेझेंट आहे, कोण अब्सेंट आहे, फीस आली का नाही आली का, या टाईपचे काम करतात. त्यांचे काम असतो. आणि जर गव्हर्निंग बॉडीने काही त्यांना सांगितलं करावं हे काम, तर ते काम करतात. याचा अर्थ काय? दोन्ही आपले काय आहे? चुकीचे. हा, 2036चा आपला पॉप्युलेशन कमिशन आपला जो आहे, म्हणजे लोकसंख्या आयोग, त्यांनी हे दिलेलं आहे. त्यानुसार पहिला बरोबर आहे का? पहिला बरोबर आहे. 25 वर्षामध्ये 25% वाढणार आहे आपण, अराउंड 1% रेटने. पहिला बरोबर आहे. दुसरा चुकीचं आहे, युथ वाढणार नाहीये. आपल्याला वाटतो आपण युथ वाढणार आहे, असं नाहीये. तुम्ही बघा सगळ्यांचे कमी होत चाललेले आहे. 2011 ते 2021 हा प्रमाण वाढणार, पण 2021 ते 2036 हा प्रमाण कमी होत जाणार आहे. याच्यामुळे आपली बी मीडियन एज आता वाढत चाललेली आहे. तुम्ही बघा, गव्हर्नमेंट म्हणते पॉप्युलेशन कमी करा, मी सांगतो पॉप्युलेशन वाढवा. कुठलाही रोबोट ह्युमन बिंगला रिप्लेस करू शकत नाही. शिकायचं असेल तर चायनाकडून शिका. चायनाने काय केलं 79 मध्ये 1 चाइल्ड पॉलिसी आणली. मग 2013-14 मध्ये काय केलं त्यांनी? 2 चाइल्ड पॉलिसी. ते बी कंडिशननुसार, किंवा ज्यांचे आई वडील एकच आहे, म्हणजे एकच फॅमिलीमधून आलेले त्यांनाच ते अलाउ आहे, की ज्यांनी 1 चाइल्ड पॉलिसी रिझल्ट आहे ना त्यांनाच अलाउ आहे. मग त्यांना 3 वर्षात कळलं की याचा काही फायदा होत नाही, मग त्यांनी 2 चाइल्ड पाळली. मग 3 चाइल्ड पॉलिसी आणली. आता काय आहे? 3 चाइल्ड पॉलिसी आहे. गव्हर्नमेंटच्या बोलण्याने 3 चाइल्ड पॉलिसी होत नाही. बिकॉज आयुष्य पूर्ण बदललेलं असतो. मॅन वुमेन, मुलं मुली दोन्ही शिकलेले असतात, दोन्ही जॉबला असतात, आणि दोघांना आयुष्यामध्ये असे सपोर्ट नसतात आई वडिलांचे. आधी कसं होतं, काका मामाकडे मुलं पाठवून दिले. जय वीरू पिक्चर शोलेमध्ये नाही का, काकाकडे स्टोरी ऐकायला पाठवून द्यायचे. आता काकाच नाहीये, सिंगल फॅमिली आहे, कोणीच नाहीये. या टाइम मध्ये पुण्या मुंबईमध्ये सगळ्यात इझी जॉब कुठला माहिती का? सगळ्यात जास्त रिस्पेक्टवाला जॉब, घरी काम करणाऱ्या बाई आणि मुलं सांभाळणाऱ्या. भेटतच नाही. ज्यांना चांगले भेटले ते त्यांना असा पायासारखे ठेवतात. आई वडिलांपेक्षा जास्त रिस्पेक्ट त्यांचा असतो. उद्या बाई सोडून गेली तर मुलं कोण सांभाळणार? दिस इज हार्श रियालिटी. ओके, पहिल्यासारखा राहिलेला नाहीये. सो कमी होत जाणार आहे आपला सुद्धा. आणि लोकसंख्या वृद्धी गावामध्ये नाही, शहरी भागामध्ये किती? 73% आहे. कारण काय, इंडिया आता गाव राहिलेच नाही ना. आम्ही जिथे राहतो त्याच्या नावात पिंपळणीला गाव लिहिलेलं आहे, आणि सरपंचाचा जो ड्रायव्हर आहे त्याच्याकडे सुमो आहे. म्हणजे काय आहे, गाव. तुम्ही कुठला पिक्चर बघितला तो आपला मुळशी पॅटर्न बघितला का? हा, गाव राहिला नाही आता कुठला. गाव फक्त पिक्चर मध्ये आणि लहानपणी शाळेमध्ये बघितलं ना आपण फोटो, तसे गाव राहिले फक्त फोटो मध्ये. रियालिटी मध्ये गाव राहिलेले नाहीये, सगळं सिटी होत चाललेलं आहे.
ओके. औंधगाव हाईट सांगतो तुम्हाला. काल परवा मी एक मुक्ताजीराव मॅडमचा बघितला की जेव्हा लोकमान्य टिळक पुण्यामध्ये सुटून आले मंडळाहून, तर सिटीमध्ये आणलं नाही, डायरेक्टली पुण्यामध्ये नाही आणलं. तर पुण्याच्या बाहेर एक स्टेशन आहे, तिथे त्यांना ठेवलं म्हणे. कुठलं स्टेशन माहिती आहे? हडपसर. पुण्याच्या बाहेर एक स्टेशन आहे म्हणे, तिथे त्यांना ठेवलं आणि तिथं ते रेल्वे तिकडे थांबली आणि मग त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये, बंद गाडीमध्ये आणलं पुण्यात. आता हडपसर पुण्याच्या बाहेर आहे का? कळलं तुम्हाला? त्या टाईपची गोष्टी आहे. सो सिटी सगळे गावात राहणार नाही, सगळे सिटी होत आहे. पुढे आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड. येस, उशिरा लाभांश कशामुळे? जापान वगैरे 1960 आणि 70 मध्ये भेटला. आपण आता 2018 मध्ये सुरू होतोय. म्हणजे आपली कार्यकारी लोकसंख्या डिपेंडंट लोकसंख्येपेक्षा जास्त. हे केव्हा सुरू झालं माहिती का? 2018 मध्ये सुरू झालंय. म्हणजे आपण सगळ्यात लेट उठलो. साऊथ कोरिया वगैरे बघा, LG कंपनी, सॅमसंग कंपनी, हुंडई कंपनी, कुठल्या कंपनी आहेत? सगळ्या दक्षिण कोरियाच्या कंपन्या आहेत. कशामुळे? तर त्यांना 1970 मध्ये लाभांश सुरू झाला. त्याचा इम्पॅक्ट पडता पडता आता या लेवलवर आलेली आहे. ओके. सो आपण तर त्यावेळी पॉप्युलेशन एक्सप्लोजन मध्ये होतो. उशिरा लाभांश. दुसरा, लाभांशचा कालखंड मोठा. येस, आपल्याला आता मोठा कालखंड भेटणार आहे. 35 ते 37 ते 38 वर्ष भेटणार आहे आपल्याला. काही कंट्री आहे, इटली 14 वर्षामध्ये संपलं. आता सगळे म्हातारे इटलीमध्ये. इटलीची पॉप्युलेशन कमी होत चालली आहे. रशिया जिंकत कशाला माहिती का? लढणारे लोक पाहिजे जमिनीवर कब्जा करण्यासाठी. वरती तुम्ही कब्जा करणार, हवेमध्ये दुसरा प्लेन येऊ देणार नाही, पण जमिनीवर जाऊन कब्जा करण्यासाठी लोकच नाहीये. रशियाची लोकसंख्या मागच्या 20 वर्षापासून डाऊन 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 चालली आहे. जमिनीवर लढण्यासाठी त्यांनी चेचेन्यामधून पैसे देऊन लोकांना आणलेले आहेत भाड्यावर. जसं आपली अग्नी कुठली परीक्षा सुरू करताय गव्हर्नमेंट, अग्निपथ. अग्निपथ तेच चालू आहे आपल्या रशियामध्ये, बाहेरून आणता लढण्यासाठी. काही लोकांना काय पाहिजे? मिडल क्लासमध्ये लढण्याची इच्छा नसते. 1 GB डेटा फ्री द्या, ते आम्हाला इम्पॉर्टंट आहे. लढण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. जळत कळस, आपला उशिरा कळस येणार आहे. आणि उच्च कळस नसणार. उच्च कळस म्हणजे, आणि लोकसंख्या डिव्हिडंड इट कॅन बी डिझास्टर ऑल्सो. काल बघितलं लोकांनी, गव्हर्नमेंटची स्कीम आली हे अग्निपथ, त्याच्या विरुद्ध लोकांनी आंदोलन केले. कारण काय आहे? लोक जन्माला येत आहेत, शाळेमध्ये जात आहेत, कॉलेज संपतोय, पण काम करतो. जॉब कुठे आहे? पॉलिटिशियननी इंजिनिअरिंग कॉलेज काढले, पण पुढची स्टेज काय? इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण त्यांना पैसे देतो. येस, ऍडमिशन फीज वगैरे सगळं होतो. त्याच्या पुढे जॉब कोण देतोय? आपला पैसा पूर्ण त्यांच्याकडेच गेला. परत आला का? जॉब भेटला का? किती लोक इंजिनियर येतात? हाती करू नका, आता कळतो आपल्याला. आपल्या एक दगड मारला 3 इंजिनियर येतात. तर राहिलं काय? लिटरसी म्हणजे मिनिमम इंजिनियर नाही तर. सो काय? जॉब तर भेटला नाही कुठे. सो त्याच्यामुळे काय होतं? इट कॅन बी डेमोग्राफिक डिझास्टर ऑल्सो. आता लोक बघा रोडवर येत आहे ना, त्याच्यामुळे येत आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला, लवकर जॉब काढून द्या आपला जॉब, नंतर जॉब बी राहणार नाही असे. उत्पन्न दृष्टिकोन पिगूने दिला. येस, पिग्गी बँक असतात ना, त्यामध्ये आपण पैसा जमा करतो की नाही, आपला उत्पन्न. पिगी बँक तो पिगू आहे. दुसरा, उपभोग दृष्टिकोन बघा. फिश खातो की नाही आपण? झाला ना मग. असं झालं, फिशरनी काय केलं? उपभोग दिला. इथं गव्हर्नमेंट तुम्हाला किंवा आयोग आपल्याला हे थोडी विचारत नाहीये की काय त्याचं अंतर्गत, ते नाव विचारतात. मेन्स मध्ये काय विचारणार? थोडी विचारणार. तर फ्री मध्ये असला ठेवायचा. पिगी बँक मध्ये आपण काय करतो? उत्पन्न ठेवतो आणि फिश आपण उपभोग घेतो. उत्पादन मार्शल जागा जर कोणी उभा असणार ऑफिसर, तर उत्पादन जास्त होणार. नाही तर लोक काय आरामात बसणारे काम करणारा व्यक्ती. हा असा लक्षात ठेवायचा. इंटरनॅशनल सोलर अलायन्स यामधला जो पहिला आहे ना, तो हे केलेला आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये कोण आहे? ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिक नावाची संस्था आहे. त्यामध्ये कॉमन नाही आहे. ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिक एकच संस्था आहे. ब्लूमबर्ग नावाचा खूप मोठा ते एक संस्था आहे. ऍक्च्युली व्यक्ती आहे, ट्रम्प सारखा बिलियनियर आहे. त्याचे खूप सारे चॅनल वगैरे असतात त्या प्रकारचे आहे. तर त्यांच्यासोबत त्यांनी टायअप केलेला आहे. तर तो $1 ट्रिलियन उभा करणार आपण. येस, पहिला बरोबर आहे, पण कोणासोबत आहे? तो फिलॉन्थ्रॉपी सोबत आहे, ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपी सोबत. तर ऍक्च्युली आन्सर चुकीचा त्याचा तो, म्हणजे तो स्टेटमेंट चुकीचा आहे. तो स्टेटमेंट कोणासोबत असला पाहिजे? ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपी सोबत. ISA आणि ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिक असं आहे. आणि सेकंड मध्ये काय आहे? जो वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट आहे, 3 लोक यामध्ये सेकंड स्टेटमेंट मध्ये. इंटरनॅशनल सोलर अलायन्स, वर्ल्ड रिसर्च
रिसोर्स इन्स्टिट्यूट आणि ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपिक या तिघांनी मिळून हे 2 काम करणार आहेत. सोलार इन्व्हेस्टमेंट एक्सचेंज एजेंडा हे सुरू केलेला आहे. ठीक आहे, तो पहिला आपला चुकीचा आहे, सेकंड करेक्ट आहे. म्हणजे सेकंड मध्ये तिघे एका सोबत येत आहेत आणि जो पहिला होता त्यामध्ये ब्लूमबर्ग आणि ISA येत आहेत. पुढचा आपला स्मार्ट सिटी केव्हा सुरू झाला सांगा. स्मार्ट सिटी केव्हा सुरू झालेला आहे? हा, तर हा पहिला आपला चुकलेला आहे. प्रत्येक गोष्टी आपण गांधीजीच्या जयंती सुरू करतो तसं बी होत नाही, पहिला चुकला. दुसरा, महाराष्ट्रामध्ये किती आहे? 8. मुंबई आहे का त्यामध्ये? 8 मध्ये मुंबई आहे का? बघा, 8ची 8 पाठ करायची गरज नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, मुंबई नाही आहे. दुसरं काय, सोलापूर आहे आणि कोण आहे? डोंबिवली कुठलं आहे? पिंपरी माहिती आहे आपल्याला, हे सुटणार नाही. पिंपरी मोठाच आहे. सोलापूर आहे आणि डोंबिवली. तर काय करायचं, 8 नाव लक्षात ठेवायचे नाही. सोलापूर आणि डोंबिवली हे 2 लक्षात ठेवायचे, हे 2 आहे आणि मुंबई नाही आहे. बाकी अजूनही तुम्हाला माहिती आहे मोठीच असणार आहे. ठीक आहे, ब बरोबर आहे. आणि याला केव्हापर्यंत आपण मुदतवाढ दिलेली आहे? याला मुदतवाढ दिलेली आहे 30 जून 2023 पर्यंत. 30 जून 2023. ऍक्च्युली बघा काय असतो यामध्ये, योजनाला मुदतवाढ दिली नाही, योजना संपली. जे चालू प्रकल्प आहे, जसे रोड डेव्हलपमेंटचे असणार, काहीतरी वायफाय लावायचे वगैरे, तर तो चालू कम्प्लीट झाला नाही, तो त्याला पुढच्या 2 वर्षात आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. ओके, हा असा आहे. तर आपला अ आणि क चुकलेला आहे. स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम कोण कोण आहे यामध्ये? स्ट्रक्चर मध्ये बघा काय काय असतो, वित्तीय क्षेत्र सुधारणा आहे आणि व्यापार निर्बंध कमी करणं आहे, हे स्ट्रक्चरल आहे. आणि हे जे 2 आहे, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि राजकोषीय शिस्त, हे आपले कुठले असतात? स्टेबिलायझेशन किंवा स्थिरीकरणचे प्रोग्राम आहे. आता बघा काय आहे, स्थिरीकरण कोण करणार? IMFच्या प्रेशर मध्ये करावं लागणार आपल्याला. तर हे जे आहे राजकोषीय शिस्त आणि व्यवहार सुधारणा, हे IMFच्या प्रेशरच्या अंतर्गत करावं लागतं आपल्याला. बघा इथं काय झालं, 1991 मध्ये जेव्हा आपल्याला प्रेशराईज केलं आणि रिफॉर्म करण्यासाठी, तेव्हा आपल्याकडे पैसा नव्हते. तर आपला सपोर्ट कोणी केला? वर्ल्ड बँक, IMF. तर IMFने काय केलं, बॅलन्स ऑफ पेमेंट इमिडिएट क्रायसिस आहे, तर आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण तुम्ही इमिडिएटली काहीतरी सॉल्व्ह करा. इमिडिएट काय गोष्टी सॉल्व्ह करता येतो? रोड लवकर बांधता येत नाही, पण फिजिकल डेफिसिट लवकर कमी करता येतो गव्हर्नमेंटने खर्च कमी करून. एक दुसरा काय, बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस, म्हणजे तुम्हाला बॅलन्स ऑफ पेमेंट इम्प्रूव्ह करा. ह्या 2 गोष्टी काय आहे, IMFच्या अंतर्गत असतात. आणि IMF काय करतो माहिती आहे का, नेहमी डिमांड साईड म्हणजे मागणी साईडला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि शॉर्ट टर्मचा एम असतो. IMFचा एम जो आहे तो शॉर्ट टर्म असतो, मागणी साईडचा असतो. आणि वर्ल्ड बँकचा काय असतो, लॉंग टर्म असतो आणि पुरवठा साईड असतो, असं लक्षात ठेवा. तर हे अ आणि ड हे वर्ल्ड बँक प्रायोजित आहे, पुरवठा साईडचे असतात आणि लॉंग टर्मचे असतात. ब आणि क IMFचे असतात, स्थिरीकरणावाले असतात, शॉर्ट टर्मचे असतात आणि मागणी साईडचे असतात. असा तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा आपला क्रेडिट रेटिंग, स्टँडर्ड अँड पुअर यांनी BB निगेटिव्ह आणि स्थिर दिलेला आहे, हे बरोबर आहे. तिकडे बघा पुअर लोकांचा बी स्टँडर्ड आहे, स्टँडर्ड अँड पुअर कंपनी. त्याच्यानंतर फिंचनी भारताला काय दिलेलं आहे? यस, BBB निगेटिव्ह हे दिलेलं आहे. मूडीजनी भारताला BA3 हा अस्थिर नाही दिला, स्थिर दिलेला आहे. हा स्थिर आहे, म्हणजे आपला क चुकलेला आहे. ड बी चुकीचा आहे. आपल्याला वाटतो की AAA आहे, पण नाही, मूडीचा काय आहे? कॅपिटल A आणि 2 छोटे ए. आणि आयोग याच्यावर प्रश्न विचारतो म्हणून तुम्हाला ते दिलेलं आहे. यापैकी स्टँडर्ड अँड पुअर आणि मूडीज हे अमेरिकन कंपनी आहेत आणि जे आपली कुठली आहे फिंच हे ब्रिटिश कंपनी आहे. त्याचा हेडक्वार्टर लंडनमध्ये एक आहे आणि सेकंड छोटा हेडक्वार्टर दुसरा कुठे आहे? न्यूयॉर्कमध्ये. आणि हे जगातले 3 अशा कंपनी, त्यापैकी ऍक्च्युली स्टँडर्ड अँड पुअर आणि मूडीज 80% मार्केट कब्जा केलेला आहे त्यांनी. कसला? रेटिंगचा. हे डायरेक्टली देशांची अवकात काढतात, रेटिंग देतात म्हणजे काय? अवकात काढतात देशाची काय आहे. तर आपली जी अवकात काढली त्यांनी, एक लेवल जर खाली केलं ना, तर आपण कुठे येणार माहिती आहे का? नॉन इन्व्हेस्टमेंट ग्रेडमध्ये येणार, म्हणजे भारतामध्ये पैसे टाकू नका, हा त्यांच्या म्हणणं आहे. आणि आतापर्यंत त्यांच्या हिस्ट्रीमध्ये हे चायना आणि इंडिया सोडले तर जेव्हा जेव्हा जगातली 5व्या नंबरची इकॉनॉमी होती त्याला AAA द्यायचे.
5व्या नंबरची इकॉनॉमी इंग्लंड वगैरे फ्रान्स इटली वगैरे जेव्हा होते ना तोपर्यंत त्यांना काय भेटायचं AAA रेटिंग द्यायचे कारण की रेटिंग AAA आहे तर तुम्हाला जास्त पैसा खूपच कमी रेटनी काढता येतो मार्केटमधून. रेटिंग कमी आहे म्हणजे काय कमी पैसा आणि जास्त व्याजवर घ्यावा लागतो असं ते आपल्यासोबत खेळताय बिकॉज दे डोंट वॉन्ट इंडिया अँड चायना टू कम अप. तर चायना तर ऑलरेडी आलेला आहे आणि इंडिया सुद्धा येणार आहे. पुढचं आपला हे पुस्तक कोणी लिहिले तर जॉन मेनार्ड केन्स. हे सर कोण आहेत तर 20th सेंचुरी मधले सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांचं नाव आहे. सगळ्यात मोठे इकॉनॉमिस्ट 20th सेंचुरीचे. आणि आता जो कोरोनामध्ये सगळ्या देशांनी अमेरिकाने पैसे टाकला इंडियाने पैसे टाकले आरबीआय मध्ये इतके पैसे टाकले ना गव्हर्नमेंटने आरबीआय थ्रू हे सगळं कोणाची थ्योरी आहे तर जॉन मेनार्ड केन्सी आहे. यांचा एम काय होता त्याला म्हणतात पंप प्राइमिंग. म्हणजे गावाकडे बघा शेतकरी काय करतो पंप मध्ये पाणी येत नाही ना काय करतात थोडं पाणी टाकतात त्यामध्ये आणि मग पाणी येतो. सेम कंडिशन इथे आहे. म्हणजे मागणी नाही आहे ना तर मागणी क्रिएट करा कसे पैसे टाकून लोकांना हातात पैसे येणार. लोक ऑटोमॅटिक गोष्टी पैसे खाऊ शकत नाही ना काही ना काही घ्यायला लागणार. मग ज्या गोष्टीची मागणी करणार त्या गोष्टी उत्पादन होणार. उत्पादन झालं म्हणजे काय उत्पन्न वाढणार. उत्पन्न वाढले की पुन्हा मागणी वाढणार. तर ही त्यांची सायकल होती. हे त्यांनी दिलेले आहेत. आपले जे फिशर आहे त्यांनी पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा पुस्तक लिहिलेला आहे. याच्यानंतर ॲडम स्मिथ सगळ्यांना माहिती आहे वेल्थ ऑफ नेशन. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जेव्हा 1990 मध्ये रिलीज झाली ना त्याचा पहिला सेंटेन्स काय होता माहिती आहे का ह्युमन द रिअल वेल्थ ऑफ नेशन. म्हणून ह्युमन डेव्हलपमेंटकडे फोकस करायचा हा त्यांचा होता. आणि JS मिल हे कोण आहे माहिती आहे हे फिलॉसॉफर बी आहे. खूप सारे खेळत बसतात ते. त्यांचा जो आपण मागच्या वेळी प्रश्न आलेला आहे द विनिमय समीकरण हे यांनी दिलंय पहिले. नंतर तो समीकरण आयर्विंग फिशरनी वापरला कशासाठी MV = PT. तर पहिले देणारे कोण आहे ते JS मिल आहे. विनिमय समीकरण किंवा द इक्वेशन ऑफ एक्सचेंज. पुढे आपले म्हणजे इकॉनॉमिस्ट लोक काय फिलॉसॉफर बी आहे म्हणून कार्ल मार्क्स बघा दाढी मोठी आहे या टाईपचे. पुढे आपला लोकसंख्या धोरण आपले पहिला बरोबर आहे यस. दुसरा बरोबर आहे. तिसरा सुद्धा आपला बरोबर आहे. हा जन्मदर नाही आहे हा कट केलेला आहे. तो ऑल द 3 आर करेक्ट. आणि पुन्हा सांगतो जर तुम्ही बघितलं ना आयोग याच्यावर दरवर्षी प्रीमध्ये प्रश्न विचारतो तर हे प्रश्न चुकले पाहिजे का आपले. शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉंग टर्म गोल आहे. स्थिरीकरण 45 ला आहे. मिडियम टर्म काय 2.1 करायचा टोटल फर्टिलिटी. आणि जे आपले उरलेले आहेत कुठले 2010 पर्यंतचे त्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. पाठ करून ठेवा ना ते 16च्या कशाला हातचे मार्क्स आहे आपले. नरसिम्हा काय म्हणतो नरसिम्हा 2दा आलाय पार्ट 1 आणि पार्ट 2. पहिला बँकिंग नंतर फायनान्शियल सेक्टर. येस त्याने काय म्हटलं होतं 40% काय करा 10% पर्यंत आणा. पण इन रियालिटी बघू तुम्ही त्यांनी ते बी नाही म्हटलंय. त्याने काय म्हटलं पहिले 10% पर्यंत आणा दर 3 वर्षांनी त्याला रिवाइज करा आणि एंड मध्ये 0% करा. लॉंग टर्म मध्ये काय म्हणतो तो 0 करून टाका. पण हे गव्हर्नमेंटने एक्सेप्ट केलं का नाही. तर पहिले त्यांनी म्हटलं 10% पर्यंत आणा हे बरोबर आहे. बँकांनी स्वतःचे व्याजदर ठरवले पाहिजे. येस हे बरोबर आहे. म्हणून तर काय झालं 1997 मध्ये पासून बँक फिक्स डिपॉझिटचे रेट स्वतः ठरवत आहेत. आणि 2011 पासून आपले जे सेव्हिंग डिपॉझिट आहे त्याचे रेट बी बँक स्वतः ठरवते. त्याच्यामुळे तुम्ही बघता ना कोटक महिंद्रा बँक 4%, 6% वगैरे ऍड करतात. ते याच्यामुळे शक्य झालेलं आहे. पण यामध्ये एक लिमिट आहे. आरबीआयचा एक रूल आहे 1 लाखापर्यंत जो आरबीआय सांगणार तो रेट सगळ्यांना द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही रेट चेंज करू शकता. ठीक आहे. पण 1 लाखापर्यंतचा रेट त्यावर आरबीआयचा हे आहे. त्यांनी त्रिस्तरीय नाही दिली त्यांनी 4 स्तरीय दिलेली आहे. म्हणजे पहिले काय इंटरनॅशनल लेवलचे 3-4 ठेवा. म्हणजे बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा टाईपचे आहे. पंजाब नॅशनल बँक जिथे मोठे घोटाळे होतात ते इंटरनॅशनल लेवलचे ठेवा. मग काय आहे नॅशनल लेवलचे 8 ते 10 ठेवा. मग रिजनल लेवलचे ठेवा आणि सगळ्यात खाली आपले ग्रामीण बँक ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. तो 4 स्तरीय आहे. आणि बँकांची राष्ट्रीयकरणाची प्रक्रिया थांबवावी. यस. आणि उलटा आता काय होणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे हे काय होणार आता सगळे प्रायव्हेटाइज होणार आहे. IDBI बँक कसं आहे गव्हर्नमेंट बँक आहे प्रायव्हेट बँक आहे. IDBIच्या मालक कोण आहे सांगा. LIC कोणाची आहे गव्हर्नमेंटची. म्हणजे काय आहे गव्हर्नमेंट बँक असला पाहिजे की नाही. LICची मालकी IDBIची मालकी कोण आहे LIC. LICचा मालक कोण आहे गव्हर्नमेंट. पण RBIच्या नुसार कॅटेगरीमध्ये तो काय आहे प्रायव्हेट बँक आहे. ओके.